प्रयोगशाळा कार्यरत आहे. तेथे सरांची कॅन्सर, पीसीओएस, ऑटोइम्युन डिसीजेस, ओबेसिटी, सोरियासिस यासारख्या गंभीर आजारांवर स्पेशालिटी प्रॅक्टिस आहे. तर असे दृष्टकर्मा वैद्य वक्ते म्हणून आज आपणास लाभले आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभव आपणास नक्कीच मार्गदर्शक ठरेल. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम आयुर्वेद व्यासपीठ नाशिक शाखा यांचे मनापासून आभार मानतो या ठिकाणी आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल. आज खरं म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस असल्यामुळे थोडस गुरूंबद्दल 2-5 मिनिटं बोलणं हे थोडस योग्य राहील असं मला वाटतं. त्यामुळे तुमच्या परमिशननी, तुमच्या परवानगीनी थोडस बोलू इच्छितो. आपण म्हणतो की गुरु हे सर्वस्व, गुरु हाच आपल्याला रस्ता दाखवत असतो. पण हे खरोखर माझ्या वैयक्तिक आयुष्यात तरी खऱ्या अर्थाने घडलेली अशा प्रकारची गोष्ट आहे. गुरु आपल्या जसजशी वय वाढत जातं, फील्ड आपली बदलत जातात, त्यानुसार आपल्याला गुरुस्थानी किंवा गुरुतुल्य अशी लोक भेटत जातात. तर तशी माझ्या सुदैवाने मला भेटली. सगळ्यात पहिले जे भेटले ते कोल्हटकर सर. जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो 91 साली अष्टांग कॉलेजला, तेव्हा कोल्हटकर सर आम्हाला शिकवायला होते. आणि त्यावेळेचं त्यांचं व्यक्तिमत्वाचं जे गारुड आहे ते कायमस्वरूपी राहिले. त्यांनी जी विद्यार्थी परंपरा निर्माण केली, मग त्यातले अनेक जण त्यानंतर गुरु म्हणून आम्हाला लाभलेच. पण त्याचे मूळ जे पुरुष ज्याला म्हणता येईल ते कोल्हटकर सर, ते माझे प्रथम गुरु आहेत. त्यांना मी पहिल्यांदा नमस्कार करतो. यानंतर जसं BAMS पूर्ण झालं त्याच्यानंतर वाघोलीला जे आयुर्वेद कॅन्सर सेंटर आहे तिथे मला काम करायची संधी मिळाली. आणि तिथे मला माझं दुसरं गुरुतुल्य व्यक्तिमत्व जे भेटलं ते म्हणजे सर देशमुख सर. सर देशमुख सरांबद्दलचा एक अनुभव म्हणजे आयुष्यभराची शिदोरी ज्याला म्हणता येईल अशा प्रकारची आहे. कुठल्याही पद्धतीने कुठल्याही थराला जाऊन मदत करणारा माणूस असंच सरांचं वर्णन खरं तर करता येईल. सरांनी जे काही केले त्याबद्दल कितीही बोललं तरी ते कमीच आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करणं या ठिकाणी फार आवश्यक आहे. वाघोलीलाच काम करताना सरांमुळेच दुसरं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व की डॉक्टर अरविंद कुलकर्णी सर, की जे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आहेत, भरपूर सिनियर आहेत. आणि त्यांचं आयुर्वेदाबद्दल प्रचंड त्यांना प्रेम आहे, आस्था आहे. आणि त्यांच्याकडनं आम्हाला आयुर्वेद आणि ॲलोपॅथी, कॅन्सर या गोष्टींबद्दल भरपूर काही शिकायला मिळालं. तर त्या अरविंद कुलकर्णी सरांना मी इथनच नमन करतो. आपल्या सुदैवाने सर आज आपल्यामध्ये आहेत. तर सर खरंच तुम्हाला या निमित्ताने खूप धन्यवाद देतो. जसं मग पुढे प्रॅक्टिस सुरू झाली, आपले व्यवसाय सुरू झाले, त्यानंतर एक गुरु शिष्यांची जोडी मला भेटली की ज्यांच्यामुळे खरं पुढचं आयुष्य माझं खूपच जास्त प्रमाणात बदलून गेलं. तर ते म्हणजे एक सत्येंद्र ओझा सर, आपल्यापैकी अनेकांना माहितही असतील. आणि त्यांचे गुरु डॉक्टर श्रीकृष्ण खंडेल सर, की जे जयपूरला जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद आहे NIA, तिथे ते रोगनिदानचे प्रोफेसर, म्हणजे माझाच विषय प्रोफेसर आणि HOD होते. आणि त्यांच्या माझ्या आयुष्यात हे झाल्यानंतर, प्रवेश झाल्यानंतर पूर्णपणे वेगळीच कलाटणी ज्याला आपण म्हणू अशा प्रकारची मला मिळाली. मला आठवत आहे गेल्या 5 ते 6 वर्षापूर्वीची अशीच गुरुपौर्णिमा होती. आणि त्यावेळेला सरांनी मला की बेळगावला जे KLEचं आयुर्वेद कॉलेज आहे तिथे बोलावलं होतं. त्यावेळी मी जे दिलेलं ते कॅन्सरवरचं पहिलं लेक्चर ते मी तिथे दिलं होतं. त्यावेळेला काही आत्ताही फार नाहीये, पण त्यावेळेला तर काहीच नव्हती ओळख किंवा असं काही. तर माझ्या दृष्टीने ही बृहत्रयी खंडेल सर, तर त्या तिघांनाही मी इथंच मनोमन नमस्कार करतो. हे बृहत्रयी सगळी अशी मोठी ऋषितुल्य व्यक्तिमत्व झाली. पण याच्या जोडीला माझ्या आयुष्यात एक लघुत्रयी पण आहे गुरूंची. त्यातली पहिली व्यक्तिमत्व म्हणजे वेगळं, आणखीन परिचय करून द्यावा अशी परिस्थिती नाही. आम्ही फर्स्ट इयरला असताना ते थर्ड इयरला होते. आणि त्यावेळेला त्यांनी प्रत्येक सुरुवातीला प्रत्येक श्लोक कसा म्हणायचा, त्याचं उच्चारण, त्याचे प्रत्येक अक्षर, संधी कुठे सोडवायचे, असं करून त्यांनी आमच्याकडनं पाठांतर करून घेतलं, टीका वाचन आमचं घेतलं. तर ते आता आपण फॉर्मल म्हणून
त्यांना आम्ही आहो जरी म्हणत असलो तरी आम्ही मित्रच आहोत, म्हणजे अरेतुरेतले आमचे संबंध आहेत. तर ते एक लघुत्रयी मधले माझे सगळ्यात जवळचे गुरु असं म्हणता येईल. जसजसं शिक्षण पुढे पुढे जात होतं, आपली वाढ होत असते, त्यानंतर का कोण जाणे पण माझ्या मनात असं थोडं यायला लागलं की आपल्याला हे जे आहे ते थोडंसं कमी आहे, अजून आपल्याला काहीतरी पाहिजे. पण ते काय कमी आहे हे मला ज्यांनी समजून दिलं ते माझे दुसरे मित्र गुरु म्हणजे डॉक्टर वैभव मेहता. तेही आपल्या सुदैवाने आता इथे आपल्यामध्ये आहेत, तर त्यांना सुद्धा मी इथूनच नमन करतो. मेत्रे सरांचा दुसरीकडे लेक्चर चालू आहे त्यामुळे ते आता इथे आपल्यात नाहीत, पण त्यांना या माझ्या भावना ऑलरेडी माहितीच आहेत. तर मेहता सरांमुळे समजलं की आधुनिक शास्त्राचा अभ्यास का केला पाहिजे आणि त्या अभ्यासामुळे आपल्या निदानामध्ये कसा परफेक्टनेस आणखीन जास्त येतो आणि त्याचा जास्त पिन पॉइंटेड आयुर्वेदिक चिकित्सा करायला कसा उपयोग होतो हे मला वैभव बरोबर राहून राहून भरपूर समजलं. तर एक कुठेतरी मनाने उचल खाल्ली की आपल्याला हे पण आलं पाहिजे. यापूर्वीच आमचं जे सगळी वाटचाल होती ती प्युअरली आयुर्वेद चिकित्सा अशाच प्रकारची होती, त्यामुळे ॲलोपॅथीतला ए सुद्धा आम्हाला काही विशेष येत नव्हता. आता एक करायचं असं समजलं, पण ते करायचं कसं असे सांगणारे तिसरे गुरु मला भेटले त्यामध्ये. तोही माझा मित्रच, माझ्यावर 1 वर्ष फक्त सिनियर, पण मॉडर्न मेडिसिनचं प्रचंड ज्ञान असलेला माणूस म्हणजे डॉक्टर संजय बाबर. ते आज शल्यतंत्र विषयामध्ये डी.वाय. पाटील कॉलेजला शल्यतंत्राचे प्रोफेसर आहेत. तर त्यांनी मला शिकवलं की मॉडर्न मेडिसिनचा अभ्यास कसा करायचा असतो, त्याच्यामध्ये कसं आपण हे समजून घ्यायच्या असतात गोष्टी. नुसतं सांगितलं नाही, पुस्तकं दिली वाचायला त्यांच्याकडची, त्यातलं काय अडलं तर ते सगळं सांगितलं. आणि जे आयसीयूत मी काम केलं असं मग अशी त्यांनी सांगितलं, याच्या मागची संपूर्ण प्रेरणा ही डॉक्टर संजय बाबर सरांची होती. तर ही माझी लघुत्रयी आहे. आपण जे जॉईनिंग द डॉट्स आपण म्हणतो की मागे वळून बघताना, तर या सगळ्या लोकांचं ऋण मान्य केल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. त्यात असंही आहे की एवढं सगळं असूनही आतापर्यंतच्या आयुष्यात काय मला फार खूप काही करता आलं असं नाही, पण हा दोष वैयक्तिक माझा आहे. त्या लोकांनी त्यांच्याकडून देताना खरोखर हातचं राखून काही ठेवलेलं नाही. त्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद नाही पण ऋण व्यक्त करून, कृतज्ञता व्यक्त करून आजच्या आपल्या मुख्य लेक्चरला सुरू करतो. 1 मिनिट स्क्रीन शेअर करतो. दिसते का? हॅलो. हो सर, दिसतंय सर. हो सर, दिसतंय. ठीक. तर आजचा मला जो विषय दिला आहे तो म्हणजे कॅन्सर मध्ये निदान पंचक आणि चिकित्सा विचार कसा असावा. एक तुमची क्षमा मागतो की या पीपीटी जे आहेत ते सगळे इंग्लिश मध्ये आहेत, कारण मराठी टायपिंग हे जरासं अवघड जातं आपल्याला, त्यामुळे पीपीटी इंग्लिश ऍडजस्टमेंट करावी लागेल, त्याबद्दल तुमची क्षमा मागतो. तर कुठलाही रोग जर का आपल्याला समजून घ्यायचा असेल तर निदान पंचक हे माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. जर का आपण रोगनिदान, माझा तो विषयच तो असल्यामुळे तय ते ग्रस्ता समजताश्च व्याधिबोधकाः असं म्हटलंय. तर ते रोगनिदान जोवर तुम्हाला समजत नाही तोवर पुढचं बडबड करण्यात काही फार अर्थ नसते, असे आम्ही किमान निदानचे लोक तरी मानतो. त्याबद्दल चरकाने एक असं सांगून ठेवलेलं आहे की ज्ञानपूर्वकम ही कर्मणाम समारंभम प्रशंसन्ति कुशलः. तुम्हाला जर का नीट काही गोष्ट सुरू करायची असेल तर त्याची आधी नीट माहिती करून घ्या आणि त्याच्यानंतरच जे काय तुम्हाला करायचं असेल ते करा. हॅपहॅझार्डली डायरेक्टली असं काही करू नका, असं त्यांनी एक सांगून ठेवलेलं आहे. ज्यात सगळ्यात मोठं उदाहरण मला असं वाटतं की शिवाजी महाराज. त्यांनी प्रत्येक गोष्ट नीट समजून प्लॅन करून केल्याशिवाय कुठली अशीच मनात आली म्हणून केली असं कधीही केलेलं नाही. तर ते आपलं अख्ख्या महाराष्ट्राचं किंवा भारताचं आणखीन एक दैवत आहे. हा काय आपला आता विषय नाही, पण ज्ञानपूर्वकम ही कर्मणाम समारंभम प्रशंसन्ति कुशलः हे वाग्भटाचं वाक्य, चरकाचं वाक्य हे फार महत्वाचं आहे. हे ज्ञान मिळवायचं कुठनं, तर त्याचंही उत्तर चरकाने देऊन ठेवलेलं आहे. तो म्हणतो की कृष्णोही लोक बुद्धिमता आचार्या शत्रुश्च अबुद्धिमता. म्हणजे आपण आपल्याला अशा बुद्धीला असे कंपार्टमेंट नाही लावता कामा की हे मला चालणार आहे, हे मला चालणार नाही, हे माझं नाही, हे त्याचं नाही, असं नाही. जिथनं जिथनं तुम्हाला ज्ञान मिळणं शक्य आहे, बालादपि सुभाषितम ग्राह्य असं जे चरकाने सांगून ठेवलेलं आहे ते आपल्या संस्कृतीत सांगून ठेवलंय. ते चरकाने इथे सांगितलंय की
कृष्णो ही लोक बुद्धिमताम आचार्य. जर का तुम्ही बुद्धिवान असाल तर तुम्ही सगळ्या जगाकडनं शिकायला पाहिजे, जे मिळेल ते. आणि जर का तुम्ही निर्बुद्ध असाल तर मग तुम्ही त्याला शत्रुत्व करा त्या गोष्टींची. आता आम्ही पुणेकर लोक असल्यामुळे जरा स्वतःला अतिबुद्धिमान समजतोच, त्यामुळे पद्धतीने आपण बोलतो. आपण पंचतंत्रात सुद्धा शिकलेलं की कुदृष्टम कुपरिज्ञातम कुश्रुतम कुपरीक्षितम तन्नरेण न कर्तव्यम नापितेनात्र यत्कृतम. तर जे काही तुम्हाला करायचं ते नीट परीक्षा करून नीट अभ्यास करून करा, असं हे सगळं आहे. आता कॅन्सर हा आपल्याला माहिती आहे की अनुक्त व्याधी आहे, की ग्रंथात त्याचं वर्णन डायरेक्टली तरी नक्कीच नाहीये. तर त्याच्यासाठी आपल्याला ज्यांच्याकडे त्याचं वर्णन आहे त्यांच्याकडनं थोडंसं शिकून घेण्याची नक्कीच आवश्यकता आहे असं मला वाटतं. तर आपण एक थोडी सुरुवातीपासून थोडी सुरुवात करणार आहे. बरीचशी तुम्हाला हे रिपिटेशन होईल, आपण फटाफट घेऊ, फार त्यात वेळ घालवणार नाही. अगदी बेसिक म्हणजे नॉर्मल सेल फिजिओलॉजी कशी असते इथपासून आपण थोडीशी सुरुवात करू. एक साधारणपणे 18 ते 70 ट्रिलियन सेल्स आपल्या शरीरात असतात. मिलियन म्हणजे एकावरती 6 शून्य, बिलियन म्हणजे 9 शून्य आणि ट्रिलियन म्हणजे 12 शून्य. हा आकडा किती होतो देवाला माहिती, पण तेवढे सेल असतात असं हे आधुनिक विज्ञानाने आज त्यांचा हायपोथेसिस आहे. चरकाने सांगून ठेवलंय की शरीरावयवास्तू परमाणु भेदन अपरिसंख्या भवंती, की जे भरपूर असतात, म्हणजे परमाणु अनेक असतात. 18 ते 70 ट्रिलियन असा त्यांनी आकडा मांडलेला आहे. तर त्याच्यात सारखी बदल चालू असतात. जुने सेल जे आहेत, पेशी आहेत, ते अपोप्टोसिस नावाच्या पद्धतीने निघून जात असतात किंवा काढून टाकले जात असतात. त्याला प्रोग्राम सेल डेथ किंवा सेल सुसाईड असंही म्हटलं जातं. आणि जे नवीन सेल्स तयार होतात, नवीन पेशी, ते आपल्याला सगळे माहिती आहे की मायटोसिस म्हणजे सेल डिव्हिजनची जी काही पद्धत आहे त्याच्यातनं नवीन सेल तयार होत असतात. तर हे दोन्ही हार्मोनीमध्ये चाललेलं असतं, बॅलन्स असतो, इक्विलिब्रियम. जेवढे मरतील तेवढेच नवीन तयार होत असतात. त्यामुळे त्याला हा जो डेथ आणि जेनेसिस हा जो बॅलन्स आहे हा चांगल्या पद्धतीने सांभाळला जात असतो. तर आता हा जो बॅलन्स आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्या आधी आपण एक हे बघूया की ठीक आहे माणसामध्ये कॅन्सर होतो, पण बाकीच्यांचं काय? बाकीचे जे हे आहेत प्राणी, पक्षी, वनस्पती. एकच मिनिट, जस्ट एक्सक्यूज. येस, सॉरी. तर हे जे बाकीचे लिव्हिंग बिईंग आहेत त्यांच्यामध्ये काय असतं कॅन्सरचं, ते एक आपण थोडक्यात बघूया अगोदर. आता हे बघितलं तर झाडं जी आहेत त्यांच्यामध्ये कॅन्सर फारच अगदी म्हणजे एक्सेप्शनली होतो असं दिसतं. किंवा आता माणसांमध्ये जरी आपण म्हटलं 70 ट्रिलियन, हत्ती जर का बघितला तर तो तर माणसापेक्षा अनेक पटीने मोठा आणि जगतोय भरपूर, पण तरी सुद्धा हत्तींमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप कमी आहे. त्यानंतर जे जंगली प्राणी आहेत नॅचरल हॅबिटॅटमध्ये राहणारे त्यांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण कमी आहे. पण जे पेट्स आहेत, पाळीव प्राणी, त्यांच्यामध्ये मात्र कॅन्सरचं प्रमाण थोडं जास्त असतं. आणि जे समुद्रातले जे प्राणी आहेत, असे काही ऑइल स्पिल झाले, काही अपघात झाले, पोल्युशन जास्त झालं की त्यांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढतं, असं एक काही बघण्यात आलेलं आहे. त्याला सपोर्ट करणारे काही डॉक्युमेंट किंवा पेपर पब्लिश झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की कॅन्सर मधला जो ट्युमर आहे मेटास्टॅसिस त्याचा होत नाही, तो जिथं आहे तिथंच राहतो, कारण त्याला सेल वॉल असते आणि त्याचे टाईटली बांधलेले असतात कॅन्सर वनस्पतींमधले सेल. त्यामुळे कॅन्सर ट्युमर जरी फॉर्म झाला तरी तो तिथेच राहतो. आणि दुसरं म्हणजे झाडांमध्ये व्हायटल ऑर्गन नसतात. आपल्याकडे प्राण्यांमध्ये कसं फुफ्फुसाला झाला, आतड्याला झाला की बाकीच्यांवरही त्याचा परिणाम होतो, झाडांमध्ये तसं नाही. एखाद्या फांदीला कॅन्सर झाला तेवढी फांदी तुटून जाईल, बाकीच्या झाडाला काही होणार नाही. तसं झाडं जी आहेत त्यांना कॅन्सरची भीती तर खूप कमी आहे आणि झाला तरी तो जीवघेणा नसतो. हे एक गंमतशीर प्रकार आहे. प्राण्यांमध्ये जर का बघितलं तर आपण डोमेस्टिक जे अॅनिमल आहेत त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात कॅन्सर बघायला मिळतो आणि जे नैसर्गिक वातावरणात राहणार आहेत त्यांच्यामध्ये कमी प्रमाणात कॅन्सरचा असतो. हत्तीचं जे आपण बघितलं तर हे जे कॅन्सर प्रिव्हेंट करणारे जे जीन्स आहेत त्याच्यामध्ये माणसामध्ये फक्त एकच कॉपी आहे, म्हणजे एक पेअर आहे, दोनच फक्त जीन्स आहेत TP53 नावाचे, की जिथे एलिफंट मध्ये ते 19 आहेत. तर त्यामुळे एक नैसर्गिकरित्या हत्तींना ही कॅन्सरसाठीची इम्युनिटी खूप चांगल्या पद्धतीने आहे, त्यामुळे त्यांना तितकं पटकन कॅन्सर होत नाही. आता हे सगळं जर का आपण बघितल्या गोष्टी, याच्यातनं दोन गोष्टी लक्षात येतात. एक तर
जेनेटिक फॅक्टरही महत्वाचे आहेत कॅन्सर होणं किंवा न होण्यासाठी, आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सही तितकेच महत्वाचे आहेत. आता हे माहिती घेतल्यानंतर कॅन्सर म्हणजे काय हे एक आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू थोडक्यात. सगळ्यांना माहितीच आहे की अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल्स, पण याच्यात दुसरं वैशिष्ट्य काय आहे? डॉटर सेल डझंट रिझेंबल दी मदर सेल्स, म्हणजे डॉटर आणि मदर सेल हे सारखे नसतात. त्याला आपल्याकडे डिस्प्लॅझिया असे या गोष्टीला म्हटले. जर का नुसते सेल वाढले आणि डॉटर सेल मदर सेल सारखेच असतील तर त्याला हायपरप्लॅझिया असं म्हटलं जातं. पण जर का डॉटर सेल आणि मदर सेल वेगळे असतील तर त्याला आपण डिस्प्लॅझिया म्हणतो. हे इथे तुम्हाला बघायला मिळेल. हा नॉर्मल टिश्यू आहे, व्यवस्थित सेलचे मांडणी असलेला. हा हायपरप्लॅझिया म्हणजे पेशी ज्या आहेत त्या सारख्याच आहेत दिसायला, फक्त संख्या वाढली. आणि हा जो हा डिस्प्लॅझिया तुम्ही बघितलं तर पेशी या मदर सेल सारख्या नाही आणि संख्याही वाढलेली आहे. त्याचा हायपरप्लेजिया हा वाढत गेला तर बिनाईन ट्युमर होणार. हे जर का वाढत गेलं डिस्प्लेजिया तर मॅलिग्नंट ट्युमर होणार. हे सगळं आपल्याला माहिती आहे. आता कारण काय त्या डिस्प्लेजियाची, हे एक महत्वाची गोष्ट आहे की सगळ्यात पहिलं म्हणजे इन्क्रीज डिमांड. जर का मागणी वाढली शरीराकडनं तर असं होईल. एक आपण उदाहरण घेऊ. समजा एक बाई आहे की त्या अर्ध्या तासात समजा 10 चपात्या छान बनवतात, अगदी छान लाटलेला गोल, छानपैकी भाजलेला वगैरे. पण त्यांना सांगितलं नाही नाही उद्यापासून तुम्ही एका तासातच 40 चपात्या बनवायच्या, तर त्या कशा बशा भरभर भरभर बनवतील. त्यांना सांगितलं नाही आता उद्यापासून तुम्ही एकाच तासात 60 चपात्या बनवायच्या, तर काय होईल की ज्या सगळ्या एकसारख्या होत्या त्या वेड्यावाकड्या होतील. कोण करपेल जास्त, कोण कच्च्या राहतील. तर ह्या ज्या आहेत वेगळ्या वेगळ्या बनायला लागल्या. सो दॅट इज कॅन्सर. इन्क्रीज डिमांड. आता पुन्हा हे सगळं लॉजिक आहे की ही डिमांड वाढेल कशामुळे, असंही आहे ना. तर डिमांड कधी वाढेल की सेल जर का जास्त मेले तर, मेले तरच नवीन मागेल ना. भूक लागली तरच माणूस जेवण जास्त मागेल अचानक. तर डेथ रेट जर का वाढला तर मग ही डिमांड वाढते. हा डेथ रेट कशामुळे वाढेल? एक मेकॅनिकल इरिटेशन. आपले घट्ट कपडे असतात किंवा दात एखादे धारधार असतात, डेंचर नीट बसले नसतात, तिथे सारखी जखम होत राहते आणि ती जखम होत राहिल्यामुळे तिथले पेशी मरत राहतात जास्त, आणि ते मेले की मग नवीनची डिमांड जास्त येते आणि पुढचा सगळा गोंधळ होतो. तसं केमिकल इरिटेशन पण आहे, ऍडिक्शन आहेत, प्रिझर्वेटिव्ह आहेत, केमिकल फर्टिलायझर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रेडिओ ऍक्टिव्ह इरिटेशन आहे, अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे स्किन कॅन्सर होतो आपल्याला माहिती आहे. सायकोलॉजिकल इरिटेशन आहे, मानसिक काही मोठा धक्का बसलेला असेल, ट्रॉमा किंवा खूप स्ट्रेस असेल लॉंग टर्म, हा सुद्धा अशा प्रकारे डिमांड वाढवून मॅलिग्नन्सीला कारणीभूत ठरू शकतो. आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे होणारे इरिटेशन सुद्धा आहे. HIV मुळे कॅपोसिस सार्कोमा होतो, HBV मुळे HCC म्हणजे हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा होतो, HPV मुळे आपला सर्व्हिक्सचा कॅन्सर होतो. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर अशा प्रकारची इरिटेशन हे झालं एक्सटर्नल कॉजेस. जसं आपल्याकडे दिलंय की बाह्य हेतू आणि आभ्यंतर हेतू. बाह्य हेतू म्हणजे सगळं निदान सेवन आणि आभ्यंतर हेतू म्हणजे दोषदुष्टाचं. अरुण दत्तानी हेमाद्रीने देऊन ठेवले पहिल्या अध्यायामध्ये वाग्भटाच्या टीकेमध्ये. आता दुसरं की ठीक आहे विकृत सेल तयार झाले पण तरी फेल्युअर ऑफ देअर कंट्रोल, तर त्यांना कंट्रोल करायची सुद्धा एक हे असते शरीरामध्ये सोय. तिने जर का नीट काम केलं नाही तरी सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ही जी इम्युन सिस्टीम आहे ती समजा ओळखूच शकली नाही की अरे हे मॅलिग्नंट सेल आपण बघितलं वेगळे दिसतात, तर ते इम्युन सिस्टीमला कळायला पाहिजे की अरे हा आपला नाहीये, ह्याला नष्ट केलं पाहिजे. पण ते तिला नाहीच ओळखता आलं तर ते मॅलिग्नंट सेल वाढत राहते. किंवा लक्षात आलं की अरे हे मॅलिग्नंट आहेत पण तरी ते काढायला, त्याचं जे नष्ट करण्यामध्ये इम्युन सिस्टीमला काही फार यश मिळालं नाही, तरी सुद्धा परिणाम तोच आहे. तर हा जो डिस्प्लॅझिया आहे हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कमीत कमी 3दा होऊन जातं असं एक एस्टिमेटेड आहे. तर त्यातल्या सगळ्यांना, तर भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे, तर 140 कोटी लोकांना काही कॅन्सर होत नाही. आपल्याकडे जे रिपोर्टेड आहेत ते 1.5-2 कोटी लोकांना कॅन्सर आहे, म्हणजे बाकी सगळ्यांना तो झाला नाही. तर याचं कारण इम्युन सिस्टीमनी ते वेळच्या वेळी थांबवलेलं होतं म्हणून तो झाला नाही. तर जिथे ज्या वेळेला इम्युन सिस्टीम फेल होईल त्यावेळेलाच ते पुढे कॅन्सरला जातं. त्यामुळे त्याला अनफॉर्च्युनेट ऍक्सिडेंट असं म्हटलेलं आहे त्यांच्या पुस्तकांमध्ये. सो दिस डिस्प्लॅझिया विल प्रोग्रेस टू कॅन्सर. आता कॅन्सरचे प्रकार काय असतात, तर बेसिकली 4 प्रकारचे कॅन्सर बघायला मिळतात. एक तर कार्सिनोमा की जे एपिथेलियमला होणारे कॅन्सर आहे, त्यातही पुन्हा 2 प्रकार, स्क्वॅमस सेल आणि ॲडिनो कार्सिनोमा. सार्कोमा असतात की जे मेसेनकायमल टिश्यूला होणारे, उदाहरणार्थ ऑस्टिओसार्कोमा किंवा मसल्स ह्यांना होणारे.
रॅब्डोमायोसार्कोमा वगैरे. ल्युकेमिया म्हणजे पांढऱ्या पेशींना होणारे पुन्हा वेगळ्या प्रकारचे कॅन्सर, आणि लिम्फोमा की जे लिम्फ नोडला होणारी कॅन्सर. असे मेनली 4 प्रकारचे कॅन्सर आपल्याला बघायला मिळतात. आता हे जी सगळी माहिती आपण घेतली याच्याकडे आयुर्वेदातनं कसं काय बघायचं, की आयुर्वेदचं काय ह्याच्यात, ते ठीक आहे त्यांची तुम्ही तुंतुणा वाजवलं सगळं झालं, आपलं काय. तर त्याच्या आधी एक महत्वाचा प्रश्न आहे की आयुर्वेदाचा रोल काय आहे या सगळ्या ह्याच्यात कॅन्सरमध्ये. इकडं सगळं जगभर मिलियन्स आणि ट्रिलियन डॉलर घालून खर्च चाललाय, रिसर्च चाललाय, म्हणजे तुमचं ते जुनं पुराण आयुर्वेद काय करणार आहे याच्यामध्ये, आयुर्वेदचा काय संबंध. तर आपण नेमकं काय करणार हे पण आपल्याला सांगता येणं आवश्यक. त्याच्यासाठी एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की हा जो कॅन्सरची गाठ दिसतो, जो ट्युमर दिसतो, तो म्हणजे डिसीज नाहीये, तो आजार नाहीये. ते काय आहे मग, ते सिम्पटम आहे फक्त. तर जर का आजार असता तर ट्युमर काढून टाकला, आजार बरा होऊन गेला असता, प्रश्न मिटला असता, पण तसं होत नाही. तो ट्युमर परत येतो. तर त्या टेंडन्सीची जी पुन्हा पुन्हा येण्याची जी टेंडन्सी आहे त्या ट्युमरची, तो खरा डिसीज आहे, हे आपल्याला ओळखून घेण्याची आवश्यकता आहे. आणि हे जे मॉडर्न मेडिसिन आहे ते जास्ती प्रमाणात, 100% नाही पण तरी बऱ्याच प्रमाणात ट्युमर कसा नष्ट करता येईल ह्याच्याकडे ते जास्ती करून टार्गेट केलेलं आहे. आणि आयुर्वेद जे आहे ती टेंडन्सी कशी घालवता येईल असा जास्त विचार करण्यामध्ये ते जास्त माहिर असतं आपण. आणि या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. असं नाही की नुसतीच टेंडन्सी घालवतो आम्ही पण तोवर ट्युमर त्या पेशंटचा जीव घेऊन टाकेल, किंवा ट्युमर झाला तर आम्ही मारून टाकू, पुन्हा आला पुन्हा मारू, पुन्हा आला पुन्हा, असं तुम्ही किती वेळा करणार. तर दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजे, ट्युमरही आपल्याला कंट्रोल झालं पाहिजे आणि टेंडन्सी पण. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. म्हणून आयुर्वेद सुद्धा कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये ऍड करणं हे फार नितांत गरजेची अशी गोष्ट. दोन्ही शास्त्रांना काही मर्यादा आहेत, काही दोन्ही शास्त्रांची काही बलस्थान आहेत, ही सुद्धा आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे. की ते 100% फुल प्रूफ नाही. प्रत्येकाने अंधपंगू न्याय जसा असतो त्या पद्धतीने आपापली जी लिमिटेशन आहे ती मान्य करून दुसऱ्याच्या लिमिटेशनसाठी आपण जर का काही वेळ देऊ शकत असेल तर तो देण्याचा एक विधायक मार्ग दोन्ही पॅथीच्या लोकांनी हा करणं आवश्यक आहे. ते जर का नीट फ्युजन केलं तर आपण छान लाईफ देऊ शकतो पेशंटला, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह, त्याचं आयुष्य वाढवू पण शकतो. त्याला आपण इयर्स टू लाईफ, त्याचं लाईफ वाढवणं, आणि लाईफ टू इज इयर्स म्हणजे काहीतरी जिवंतपणा त्या आयुष्याला. नाही तर जे जगले 10 वर्ष पण बेड रिडन होते, त्या आयुष्याचा तरी काय अर्थ. त्या दोन्ही गोष्टी आपण या ह्याच्यामध्ये करू शकतो. तर आता ह्याच्यासाठी एक प्री रिक्विजाईट म्हणजे आपल्याला आधी एक गोष्ट लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे की आयुर्वेदिक ट्रीटमेंट द्यायची म्हणजे काय करायचं. तुम्हाला या पेशंटमध्ये काय करायचंय नेमकं. कॅन्सर बरा करणं तर काय फार दूरची गोष्ट आहे, असं काही कोणी क्लेम करूही नाही. पण मग तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट देणार म्हणजे करणार काय नेमकं हे तुम्हाला अगदी क्लिअर पाहिजे. म्हणून एक्झॅक्ट रोल अँड गोल ऑफ आयुर्वेद ट्रीटमेंट हा तुम्हाला पेशंटचं औषध चालू करताना तुम्हाला माहित पाहिजे की माझ्या औषधाने या पेशंटमध्ये काय व्हावं अशी माझी इच्छा आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही तुमची ट्रीटमेंट प्लॅन करू शकता. तर आयुर्वेदिक ट्रीटमेंट काय काय करू शकते, म्हणजे काय काय असे गोल्स असू शकतात तुमच्या डोळ्यापुढे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण बघितलं क्वालिटी ऑफ लाईफ आणि क्वांटिटी वाढवणं, लाईफ एक्सटेंड करणं. प्रिव्हेंट किंवा मिनिमाइज द साईड इफेक्ट्स ऑफ कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट, केमो रेडिएशनचे साईड इफेक्ट कमी करणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. मॅनेजमेंट ऑफ सिकविली म्हणजे उपद्रव किंवा जे उदरक तयार झालेले असतात रोगामुळे म्हणा नाही तर ट्रीटमेंट्समुळे. एखाद्या पेशंटमध्ये काही ऑर्गनच काढून टाकलेला असतो, मग त्याच्यासाठी जे अडचणी येतात त्याला तुम्ही काही करू शकता का. तर प्रोलॉंग किंवा प्रिव्हेंट रिकरन्स, आपण मगाशी बघितलं टेंडन्सी आहे पुन्हा पुन्हा येतो, तर तो येऊ नये म्हणून आपल्याला काही करता येईल का. आणि हा जो ट्युमर आहे तो सुद्धा आपल्याला आपल्या औषधाने कमी करता येईल का, मेटास्टेसिस. असे 5 प्रकारचे आपल्या डोळ्यासमोर एम असू शकतात. आणि हे सुद्धा पुन्हा आपल्याकडे वेल डॉक्युमेंटेड पाहिजे, ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. नाही तर बऱ्याचदा आपण असं ऐकतो की हो पेशंट आला, कॅन्सरचा होता, आम्ही औषध दिलं आणि आता बरं आहे. तर या गोष्टीला तसा तितका अर्थ नाही. आपल्याला त्यांनी डॉक्युमेंटेड मध्ये दाखवता आलं पाहिजे की आधी असा होता, आम्ही औषध दिलं आणि आता रिपोर्टमध्ये असा फरक दिसलेला आहे आणि हा क्लिनिकल मध्ये सुद्धा इतका फरक दिसलेला आहे आणि असं दाखवता येतो. आपल्याला असं नाही की नाही नाही असं काय गरज नाही आम्हाला वगैरे, असं शक्यतो आपण म्हणू नये. हे पुन्हा माझी वैयक्तिक मत आहे, ही बरोबरच आहे असं माझा कुठलाही दावा नाही. तर आता याच्यामध्ये क्लिनिकमध्ये आपल्या पेशंट आला कॅन्सरचा, तर तो आपण कसा समजून घ्यायचा हा एक त्याच्यामधला महत्वाचा प्रश्न आहे. तर 2 प्रकार आहेत. एक तर तो मॉडर्न मेडिसिन काय म्हणते त्या पद्धतीने आधी नीट समजून घ्या, आणि
मग तो आपल्या भाषेमध्ये, आपल्या टर्मिनॉलॉजीमध्ये, आपल्या शब्दावलीमध्ये तो समजून घ्यायचा का ट्रान्सक्राईब करायचा, म्हणजे मांडायचा. ट्रान्सलेट नाही, भाषांतर आपल्याला नाही करायचं, ट्रान्सक्राईब करायचा प्रयत्न करा, समजून घ्यायचा प्रयत्न. आता पुन्हा म्हटलं मग कॅन्सर मध्ये मॉडर्न पद्धतीने समजून घ्या, असं आपण इकडे म्हटलं होतं पहिलं. नाही, कसं समजून घ्यायचं मॉडर्न अंडरस्टँडिंग. आता सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की कॅन्सर असं म्हणू नये कधी. किमान आपण जे वैद्यकीय लोक आहोत, सायंटिफिक लोक आहोत, त्यांनी अशा व्हेग टर्म्स वापरू नये. कॅन्सर ही खूप मोठी एक ब्रॉड स्पेक्ट्रम टर्म आहे. माझ्याकडे कॅन्सरचा पेशंट आला तर निवड, तर कुठला होता वगैरे ते आपण पुढे येणार आहे त्याकडे. त्यातले मायन्यूट डिटेल्स ऑफ डायग्नोसिस असायला पाहिजे. आमचा रोगनिदान विषय असल्यामुळे आम्ही बऱ्याचदा स्टुडंट्सना सांगतो कॉलेजमध्ये शिकवताना की अरे बाबांना नुसतं पांडू असं नका निदान करू, किमान वातज पांडू तरी म्हणा, सामावस्था तरी म्हणा, म्हणजे वातज पांडू सामावस्था एवढं तरी म्हणा, म्हणजे काहीतरी कळेल औषध द्यायचं. नुसतं पांडू तुम्ही काय औषध देणार? वातज पांडू म्हटलं तर औषध वेगळं आहे, पित्तज म्हटलं तर वेगळं आहे, मृतभक्षण म्हटलं तर वेगळं आहे. तर मायन्यूट डिटेल्स ऑफ डायग्नोसिस जसे आपल्याला आपल्या भाषेतले हवे असतात तसे त्यांच्याकडे पण असे डिटेल्स असतात आणि ते आपल्याला माहित असणं फार आवश्यक असतं. यातनं आपल्याला काय कळतं की ट्युमर अग्रेसिव्ह आहे का स्लगिश आहे. प्रत्येक कॅन्सरचा एक स्वभाव असतो की काही अग्रेसिव्ह असतात. लंग कॅन्सर प्रचंड अग्रेसिव्ह, मेलॅनोमा अग्रेसिव्ह, पण आपला प्रोस्टेटचा कॅन्सर कम्पॅरेटिव्हली स्लगिश असतो. ब्रेस्ट कॅन्सरचे बरेचसे प्रकार स्लगिश असतात, फारसे त्रासदायक नसतात. तर ते आपल्याला माहित पाहिजे. नाही तर आपण म्हटलं की माझ्याकडे कॅन्सरचा पेशंट होता, 20 वर्ष ओके होता, आपण कुठला कॅन्सर होता? प्रोस्टेटचा. मग तो तसाही हळूच असतो, मग तुम्ही काय वेगळं केलं? अशा त्यातनं काही गोष्टी असतात. म्हणून आपल्याला ते मायन्यूट डिटेल्स ऑफ डायग्नोसिस फार आवश्यक आहे. पुन्हा सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स मॉडर्न ट्रीटमेंट. काही काही कॅन्सर काही काही गोष्टींना फार चांगले रिस्पॉन्ड करतात किंवा रेजिस्टंट पण असतात, ते आपल्याला माहित पाहिजे. तर रेडिएशनला समजा ओरल कॅन्सर जे असतात ते रेडिएशनला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतात, किंवा इंटेस्टाइनल जे कॅन्सर आहे ते केमोला रेजिस्ट करतात, म्हणजे केमोचा त्यांना तितका उपयोग होत नाही. हे आपल्याला माहित पाहिजे आपल्या औषधं ठरवताना, हे फार आवश्यक आहे. आणि बाकीची काही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट केलेली आहे का त्याच्या मॅनेजमेंटसाठी? काही ऑपरेशन, उदाहरणार्थ प्रोस्टेट कॅन्सरमध्ये टेस्टिस काढून टाकतात की हॉर्मोनल त्याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून. तर ब्रेस्ट कॅन्सरच्या काही प्रकारांमध्ये ओव्हरी काढून टाकतात की त्यांच्या हॉर्मोनचा कॅन्सरवर परिणाम होऊ नये. तर असं काही केलंय का? मग या गोष्टींचा आपण आपल्या आयुर्वेदच्या दृष्टीने विचार करणंही फार आवश्यक असतं. म्हणून कम्प्लीट डायग्नोसिस नेहमी सांगायचा प्रयत्न करावा. हे तुम्ही सीए ब्रेस्टचं एक उदाहरण घेऊ आपण की कम्प्लीट डायग्नोसिस म्हणजे काय. सीए नुसतं कॅन्सर म्हणणं पूर्ण चूक, नुसतं ब्रेस्ट कॅन्सर म्हणणं चूकच, पण कॅन्सरपेक्षा थोडं कमी. मग काय म्हणायला पाहिजे की कुठला आहे? ब्रेस्ट कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. इन्फिल्ट्रेटिंग आहे, लोब्युलर कॅन्सर आहे, पॅजेट डिसीज ऑफ निपल आहे, भरपूर आहे. त्यातला कुठला तुमचा? मोस्ट कॉमनली इन्फिल्ट्रेटिंग डक्ट कार्सिनोमा असतो. तो कुठल्या ब्रेस्टचा? हे सुद्धा महत्वाचं. डावा का उजवा, त्याच्यावरती सुद्धा प्रोग्नोसिस बदलत असतात. त्या ब्रेस्टमध्ये तो कुठे आहे हे सुद्धा फार आवश्यक आहे. त्याच्यानुसार सुद्धा प्रोग्नोसिस, किंवा आता अप्पर आउटर क्वाड्रंटला असेल तर मग ऍक्झिलरी लिम्फ नोड मध्ये ड्रेन होतं, तर कम्पॅरेटिव्हली थोडं सोपं असतं. इनर क्वाड्रंटला असेल तर मग ते मेडियास्टिनल लिम्फ नोड कडे त्याचा ड्रेन होतो, मग ते थोडंसं अवघड जातं पेशंट बरा होण्याच्या दृष्टीने. त्यामुळे कॅन्सर कुठे आहे, कुठल्या ब्रेस्टमध्ये, आणि ब्रेस्टमध्येही कुठे आहे हे सुद्धा तुम्ही सांगायला पाहिजे. 4 क्वाड्रंट जर का आपण त्याचे मानले तर. त्यानंतर ERPR, आता ब्रेस्ट कॅन्सर एक स्पेशल गोष्ट आहे, ती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्या हॉर्मोनच्या पद्धतीनुसार माहिती पाहिजे. त्याची ग्रेड आणि स्टेज कुठली आहे हे सगळ्यात महत्वाचं. तर ग्रेड म्हणजे काय आणि स्टेज म्हणजे काय? तर ग्रेड जी आहे ती आपल्याला मायक्रोस्कोप खाली दिसणारी गोष्ट आहे. म्हणजे पेशी आपण जे मगाशी सगळ्यात पहिलं बघितलं होतं की डॉटर सेल डझंट रिझेंबल दी मदर सेल, ते किती रिझेम्बलन्स किती कमी आहे त्याच्यानुसार ग्रेड वाढत आहे. एक ऑलमोस्ट 70-80% मदर सेल सारखेच आहेत ग्रेड 1, 40-50% मदर सेल सारखे ग्रेड 2, 10-20%च त्याच्यासारखे आहेत ते ग्रेड 3, आणि अजिबातच नाही ते, त्याच्याशी अजिबातच काहीच संबंध नाही मदर सेलचा आणि डॉटर सेलचा, तर ग्रेड 4. तर रिपोर्ट जर का तुम्ही बघितला तर वेल डिफरन्शिएटेड, पुअरली डिफरन्शिएटेड किंवा अनडिफरन्शिएटेड अशा प्रकारचे शब्द तुम्हाला वाचायला मिळतील, त्याचा अर्थ ग्रेडशी संबंधित असतो. सो ग्रेड इज मायक्रोस्कोपिक. आणि स्टेज म्हणजे काय? तर स्टेज इज क्लिनिकल. किती लांबच्या याच्यामध्ये तो पसरलेला आहे, TNM स्टेजिंग असतं, ट्युमरचा आकार केवढा, लिम्फ नोड किती इन्व्हॉल्व आहे, आणि डिस्टंट मेटास्टेसिस किती आहेत, या गोष्टींवरून स्टेज ठरते. त्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, त्याच्यावरती त्या कॅन्सरचं साध्यासाध्य ठरत असतं.
आणि पूर्वी काय ट्रीटमेंट घेतली का हेही महत्वाचं. सर्जरी, किमो, रेडिएशन सगळं केलंय आणि आता माझ्याकडे पेशंट आला, मी ट्रीटमेंट दिले, गोष्ट वेगळी आहे. डायग्नोसिस नंतर डायरेक्ट पेशंट माझ्याकडे आला, मी ट्रीटमेंट दिली आहे, गोष्ट वेगळी आहे. आपण सांगताना फक्त एवढं सांगितलं माझ्याकडे कॅन्सर पेशंट आला, 10 वर्ष छान होता, आपण तो सर्जरी, किमो, रेडिएशन सगळं करून आला होता, हे कोण सांगणार. तर ते सुद्धा महत्वाचं आहे. आणि न करता आला होता तरी 10 वर्ष जगला, ही पुन्हा माझ्यासाठी आणखी जास्त अभिमानाची गोष्ट आहे माझ्या शास्त्रासाठी. त्यामुळे हे सगळं सांगणं आपल्याला फार आवश्यक आहे. हे लंग मेट्स वरती आपल्या स्टेजमध्ये आलंच आहे, पण तरी एकदा एम्फसाइज करायचं म्हणून कुठे मेट्स आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ज्या वेळेला पेशंट तुमच्याकडे आला त्यावेळेला पेशंटची कंडिशन कशी होती. तर इन्व्हेस्टिगेशन कशी वापरायची, तर ती 2 प्रकारची असतात. एक तर डायग्नोस्टिक असतात आणि प्रोग्नोस्टिक असतात, अशी 2 प्रकारची इन्व्हेस्टिगेशन असतात. तर डायग्नोस्टिक आपल्याला माहिती आहे, बायोप्सी आहे, सीटी, MRI, पेट स्कॅन, स्कोपी, हे सगळे डायग्नोस्टिक तुम्हाला निदान करून देणार आहे. आणि प्रोग्नोस्टिक म्हणजे तुमची ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे का नाही हे तुम्हाला सांगणार आहे. ट्युमर मार्कर असतात वेगवेगळे, की ते वाढतायत का कमी होतात, म्हणजे तुमच्या ट्रीटमेंटचा पेशंटला उपयोग होतोय का नाही होते, ही ते आपल्याला थोडक्यात एक रक्ताच्या तपासणीवरनं अंदाज देणारी अशा प्रकारची असतात. तर हे सगळं आपल्याला डॉक्युमेंट करून ठेवणं फार आवश्यक आहे. की माझ्याकडे पेशंट आला, त्याची बायोप्सी अशी होती, सीटी काय असा होता, पेट असा होता, ट्युमर मार्कर इतके वाढलेले होते, आता मी औषध दिल्यानंतर ट्युमर मार्कर इतका खाली आला, नवीन पुन्हा पेट स्कॅन केला त्याच्यामध्ये आता काही दिसत नाही, ही कंपॅरिझन आपल्याला सांगणं फार आवश्यक आहे. प्लस पेशंट पण क्लिनिकली छान आहे, या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या. नाही तर रिपोर्ट माझे छान आहेत पण पेशंट काय बेडवरच झोपून येतो, त्याचाही काही उपयोग नाही आपल्याला. आता पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा अनेक प्रकारची लक्षणं घेऊन येतो. इतकी लक्षणं असतात की आपल्यालाच कळत नाही एवढ्या सगळ्या लक्षणांचं करायचं काय. तर आपल्याला त्याच्यामध्ये ब्रिटिश पॉलिसी वापरणं फार आवश्यक आहे, की डिव्हाइड अँड रूल. ती सेग्रिगेट करा सिम्पटम, की हे लक्षण कुणामुळे, हे कुणामुळे, हे कुणामुळे, मग तुम्हाला ते औषध ठरवायला सोपं जाईल. 5 प्रकारची आपण अशा प्रकारची कॅटेगरायझेशन किंवा सेग्रिगेशन करत असतो. एक तर ट्युमरशी रिलेटेड लक्षण असतात, ट्युमरमुळे झालेली लक्षणं. समजा मेंदूत ट्युमर आहे, त्याचं प्रेशर पडतं किंवा हेड ऑफ पॅनक्रियाला कॅन्सर होतं, त्याच्यामुळे ट्रीटमेंट रिलेटेड पेशंटचे हातपाय आग होत असते किंवा मुंग्या येत असतात, तर हे ट्रीटमेंटमुळे होणारं लक्षण आहे किमोच्या संबंधितलं. तिसरं आहे ते मेटास्टॅसिसमुळे होणारी लक्षणं. फॉर एक्झाम्पल एखादा प्रोस्टेट कॅन्सरचा पेशंट आहे, तो अचानक म्हटला डॉक्टर माझी कंबर दुखायला लागली, तुमचा लगेच लाईट लागायला पाहिजे की याला हाडामध्ये मेटास्टॅसिस झालं नाही ना. त्यासाठी आपल्याला आधी माहित पाहिजे की या कॅन्सरचं अमुक ठिकाणी मेटास्टॅसिस होतो. युअर आईज डोंट सी व्हॉट युअर माइंड डझंट नो असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या माइंडला या साध्या साध्या गोष्टी आधी माहीत असणं आवश्यक आहे. सगळंच आपल्याला ब्लाइंड गेम करून चालणार नाही. सिक्वेल म्हणजे काय, उदर काय का आधीच्या सगळ्या ह्याचा, तेही आपल्याला कळावं लागतं. आणि जनरलाइज सिस्टेमिक सिम्पटम आहे का, अशी जनरल लक्षणं असतात. त्यातलं सगळ्यात मोठं म्हणजे कॅचेक्सिया नावाचं लक्षण, म्हणजे पेशंट खंगत जातो. ह्याचं कारण असं की मॅलिग्नंट सेल जे आहेत ते इतके ऍक्टिव्ह असतात आणि ते मरत नाहीत, दे आर इमॉर्टल. तर ते इतके सगळं नरिशमेंट खाऊन टाकतात की नॉर्मल टिश्यूला काही मिळतच नाही खायला, आणि त्याच्यामुळे मग तो कॅचेक्सिया होऊन मग पेशंट एकदम खराब झालेले आपण बघितलेही असते. तर त्याच्या मागचं कारण पुन्हा मॅलिग्नन्सीच आहे. तर अशा प्रकारचे सिम्पटम तुम्ही आधी समजून घ्या, मग ठरवा की या ट्रीटमेंट, या सिम्पटमला मी औषध देणार आहे सध्या, की ट्रीटमेंट रिलेटेड आहे ना ह्याला मी औषध देतो, ट्युमर रिलेटेड आहे का मग ठीक आहे तू सर्जरी कर किंवा व्हॉट एव्हर काय तुला हे असेल ते, किंवा त्यालाही मी करतो. तुम्हाला आधी माहित पाहिजे आपण कशाला ट्रीट करतो आणि काय ट्रीट करतो. आता याच्यातला आयुर्वेदाकडनं बघायची जर का वेळ आली कॅन्सरकडे, तर नेहमीचा एक मोठा टू बी ऑर नॉट टू बी सारखा एक गहन प्रश्न की आयुर्वेदात कॅन्सर आहे की नाही. तर माझ्या मते हा प्रश्नच इम्मटेरियल आहे. आयुर्वेदात कॅन्सर असो अगर नसो, तुम्ही ट्रीट करणार आहे का नाही हा खरा प्रश्न असायला पाहिजे. पण तरी ठीक आहे, तात्विक चर्चा म्हणून आपल्याला हवं असेल तर माझं स्वतःचं उत्तर त्याला नो असं आहे. आयुर्वेदामध्ये कुठेही कॅन्सर असं काही सांगितलेलं असं मला वाटत नाही. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं द्विरार्बुद, आद्यर्बुद ते आहेत की दिलेले, ते घातक असतात असे दिले. आपण घातकाचे कार असतात, निदान कशावर ठरणार की तुम्ही समजा एखादं द्विरार्बुद असं निदान केलं तर त्या द्विरार्बुदाला आयुर्वेदात त्याच ग्रंथात जी चिकित्सा दिली ती तुम्ही करता का, याचं उत्तर नाही असं आहे. म्हणजे माझ्या माहितीत तरी कोण सुवर्ण भस्म देतं, कोण हिरक देतं, कोण आणखीन काय देतं, मग हे त्या द्विरार्बुद मध्ये लिहिलेलं आहे का चिकित्सेमध्ये. तर मग तसं नुसतं आपलं कागदोपत्री निदान करण्यात काय पॉईंट आहे. त्यापेक्षा तुम्ही ती अवस्था समजून घ्या.
आणि अवस्थेचं निदान करा. चरकाने वाग्भटाने आपल्याला एक पूर्ण सोय देऊन ठेवलेली आहे की विकारनामा कुशलो न जिर्यात कदाचन नाही सर्व विकाराणाम नामतोस्ती ध्रुवा स्थिती, सगळ्यांना माहिती आहे. मग कशासाठी त्याच्यात पडायचं, आयुर्वेदात दिलंय का नाही दिलंय? तुम्ही तुमचं काय ते उत्तर काढा आणि पेशंटला ट्रीट कसं करता येईल ते जास्त बघा. पण तरी माझं वैयक्तिक उत्तर असं काही या ग्रंथात नाहीये, कारण मेटास्टासिस हा जो काही वेगळा एक त्याचं कॅन्सरचं वेगळं रूप आहे, भयंकर रूप आहे, हे असं कुठेही आपल्याकडे वर्णन नाही की सीए ब्रेस्टमध्ये काहीतरी गाठ झाली आणि 2 वर्षांनी हाडामध्ये ती दिसली, असं माझ्या वाचनात आपल्या कुठल्याही ग्रंथात कुठेही आलेलं नाही. त्यामुळे हा आयुर्वेदात वर्णन केलाय का नाही, तर ह्याचं माझं वैयक्तिक उत्तर तरी नाही असंच आहे टाइम बिंग. पण तेच आपण म्हटलं, तुम्ही संप्राप्ती समजून घ्या, निदान पंचक्तेचं लावा आणि तुमच्या पद्धतीने ट्रीटमेंट करा. पेशंटला बरं वाटतं. आपल्या ग्रंथांनाही हेच अभिप्रेत आहे. तर संप्राप्ती लावायची, तर मग आलं ते दोष दुष्य. तर माझ्या दृष्टीने आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अर्थातच हा सान्निपातिक रोग आहे. तीनही दोष याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. दुष्य जर का म्हणायची गेली तर रस, रक्त, शुक्र, ओज आणि अग्नी ही माझ्या मते दुष्य आहेत का धातू स्वरूपाची. तर यांचं हे सगळं खेळ आहे. तसा कुष्ठामध्ये असतो कुष्ठद्रव्य संग्रह की 3 दोष आणि त्वग लसिका सृगामिशम असे 7 मिळून एक कुष्ठद्रव्य संग्रह असं होतं, असं आपण म्हणतो. तसं कॅन्सरच्या बाबतीत हा जो 8 आहे हा कॅन्सर द्रव्य संग्रह मानावा. कॅन्सर कुठला का असे ना, ही जनरल सामान्य संप्राप्ती आहे. ज्या ठिकाणी ऑर्गन वाईज वेगळा असेल तर आणखीन ऍडिशन होईल, पण ह्याच्यातलं काय कोणी कमी होणार नाही. हे सगळे प्रत्येक ठिकाणी इनव्हेरिएबली असतीलच सामान्य संप्राप्तीमध्ये, असं मला वाटतं. परत परत मी सांगतोय माझं सगळं बरोबर आहे असं माझा अजिबात दावा नाही या सगळ्यामध्ये. आता संप्राप्तीतले आपण नुसतं दोष आणि दुष्य ठरवले, एवढे पुरेसे आहेत का? तेवढे पुरेसे नाही. आपल्याला अंशांश कल्पना माहिती आहे, तर कुठल्या गुणांनी वाढला ते पण आपल्याला दोषाणाम समवेतानाम विकल्पो अंशांश कल्पना. तर वात जर का म्हटलं तर कॅन्सरमध्ये दिसतं काय, डिस्प्लॅझिया असतो आणि फास्ट आणि इरेग्युलर सेल डिव्हिजन असतं. डिस्प्लॅझिया म्हणजे काय, वैषम्य, डॉटर सेल मदर सेल सारखे नाहीत, म्हणजे विषमता आहे. आणि फास्ट आणि इरेग्युलर सेल डिव्हिजन म्हणजे पुन्हा वेग आहे आणि विषम आहे पुन्हा, म्हणजे विषम आणि चलगुणांनी वाताची दृष्टी असते कॅन्सरमध्ये, असं आपण म्हणू शकतो का? असा विचार करायला हरकत नाही. किंवा कॅन्सरच्या ट्युमरमध्ये नेक्रोसिस दिसतं, अल्सरेशन दिसतं, ब्लिडिंग असतं त्या ठिकाणी, म्हणजे पित्ताची उष्ण आणि तीक्ष्ण गुणांची दृष्टी आहे का असं म्हणावं का? तिसरं SOL म्हणजे स्पेस ऑक्युपाईंग लिजन, तिथे गोळा तयार होतो, निओप्लॅझिया. नवीन काय स्निग्ध आणि पिच्छिक गुणामुळे होते का? कारण आपल्याकडे म्हटलेलं आहे चूर्णादी पिंडी भाव हेतून गुण स्नेह हा, की त्या सगळ्याला एकत्र गोळा करून ठेवायला स्निग्ध आणि पिच्छिक गुण पाहिजे. म्हणजे मग या गुणांनी कफाची दृष्टी आहे का? नुसतीच दोषांची दृष्टी नाही, कुठल्या गुणांनी दृष्टी आहे पण आपल्याला माहित पाहिजे. हे सगळं आपल्याला आणि हे सगळं पुन्हा चिकित्सेत तसं रिफ्लेक्ट होणार असेल तर या बडबडीला अर्थ नाही. तर एवढं सगळं करायचं आणि औषध कुठलं तरी एक प्रोप्रायटरी अँटी कॅन्सर औषध लिहून द्यायचं पेशंटला आयुर्वेदिक, ती काय आयुर्वेदिक चिकित्सा नव्हे. या ह्याच्यानुसार जर का तुम्ही संप्राप्ती भंग करणारी औषधं वापरली असतील विथ ड्यू लॉजिक तर आपण त्याला आयुर्वेद चिकित्सा म्हणतो. असं जसं दोषांचं बघितलं तशी दुष्य. आता रसाचं जे आहे वैशिष्ट्य की गुरु शीतमाती स्निग्ध माती मात्रम समश्नता रसवाहिनी दुष्यंती चिंत्यानान चाती चिंतनात. आता याच्यामध्ये शरीराचं संतर्पण आहे, गुरु शीतमाती स्निग्ध माती मात्रम समश्नता, आणि मनाच्या लेवलला अपतर्पण आहे, चिंत्यानान चाती चिंतनात. हे रसवा स्रोतसाचं वैशिष्ट्य आहे की जे कॅन्सरचं अगदी हॉलमार्क आहे. त्यामुळे कुठल्याही कॅन्सरमध्ये रसधातू तुम्ही बाकी माना न माना रसधातू तर मानलाच पाहिजे, असं वैयक्तिक माझं मत आहे. रक्त जर का बघितलं तर रक्तचं जस्टिफिकेशन द्यायला अनेक गोष्टी आहेत. एक तर रक्ताचे जे रोग असतात ते असाध्य असतात. आपल्याकडे काय दिलेलं आहे की शीतोष्ण स्निग्ध वृक्षाद्य रूपक्रांतश्चर्य गदा सम्यक साध्यानं सिद्ध्यंती रक्तजानस्थान विभाग आहे. हे कुठलाही व्याधी असाध्य असला की त्यात तुम्ही रक्ताचा विचार केलाच पाहिजे. कॅन्सर असाध्य नाही का? आहे, म्हणजे रक्ताची कुठे ना कुठे इन्व्हॉल्वमेंट आहे. दुसरं कारण की जे सॉफ्ट ऑर्गन आहे त्या सगळ्यात बाकी कॉम्पोनंट कोण का असे ना, रक्त आहेच कुठल्याही फॉर्ममध्ये. शोणित फेन प्रभा फुफ्फुसा असेल, नाहीतर कफ शोणित मांसानां सारात जीवा प्रजायते असेल, किंवा आतड्यांमध्ये असेल तर असुरज श्लेष्मणश्चापी प्रसाद परोमता तंपच्यमानं पित्तेन वायुश्चाप्तेन धावती तस्तु ततोस्यांत्राणी जायंते गुदंबस्तिश्च देहिना. तुम्ही एक हाडं सोडून कुठलाही अवयव घ्या त्याच्यात रक्त आहे.
त्यामुळे त्या अवयवाला जर का काही प्रॉब्लेम होत असेल तर रक्ताचा विचार करणं इनव्हेरिएबल आहे. आणि रक्त जे स्रोतच दृष्टी हेतू आहे ते जर का तुम्ही बघितले ते पुढे येणारच आहेत, आपण तेव्हा बघूया वाटल्यास तर डबल नको. त्याच्यानंतर तिसरं आहे ते शुक्र आहे. तर शुक्राचा जो विचार आहे हा आमच्या कोलटकर सरांचा हा विचार होता की नवीन जनरेट करणं हे शुक्राचं काम आहे. गर्भोत्पादश धातूनाम श्रेष्ठम कर्म क्रमास्मृत. मग गर्भ किती वेळा निर्माण करायचा असतो आयुष्यामध्ये? तो काळ जरी धरला तरी अष्टपुत्रा म्हटलं तर 8 वेळा, 10 वेळा, त्याच्यानंतर जास्त नाही. मग ते शुक्र आयुष्यभर पाहिजे कशाला? बरं, ते पुरुषाला शुक्र पाहिजे, बायकांना शुक्र पाहिजे कशाला? किंवा पुरुषांमध्ये 18 वर्षानंतर जेव्हा फर्टाईल पिरियड सुरू होईल तेव्हा शुक्र पाहिजे, 1 ते 18 शुक्र नको. तर असं नाहीये, शुक्र सतत आहे शरीरात. म्हणजे फक्त गर्भोत्पादन एवढंच त्याचं काम नाही, तर त्याच्या जोडीला आणखीनही बऱ्याच त्यांनी गोष्टी करणं आवश्यक आहे. म्हणूनच शुक्रधरा कलेत त्यांनी सांगितलेलं की काय ते शरीरेषु तथा शुक्रम यथा पयसी सर्पिष तू गूढश्चेक्षौ रसो यथा शरीरेषु तथा शुक्रम ऋणाम विद्यात विषभरा. जसं दुधात तूप असतंच अंतर्भूत, ते वेगळं दाखवता येत नाही, दाखवायचं तर भरपूर प्रोसेस करायला लागते, तशी आपल्या शरीरात ठिकठिकाणी शुक्र आहेच आहे. म्हणून ती शुक्रधरा कला जी नवीन ग्रोथची जी बिघाड झालेला आहे त्या शुक्राची दृष्टी ही अगदी इनव्हेरिएबल आहे. तसंच ओज, शुक्र आणि ओज काय एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. फक्त ओजाचं आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे शरीर आणि मनातलं तो बॅलन्स आहे. तुम्ही जर का बघितलं की ओजक्षयेत कोपक्षु ध्यान शोक श्रमादी ही सगळी मानसिक कारण आहेत ओज कमी करणारी. आणि ओज वाढलं की दिसतं ते सगळं शारीरिक. ओजो वृद्धवी देहस्य तुष्टी पुष्टी बोलोदया, म्हणजे मानसिक कारण आणि शारीरिक इफेक्ट असं ओजाचं थोडंसं ब्रिजिंग आहे शरीर आणि मनामध्ये, की जे पण कॅन्सरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. म्हणून ओज हे सुद्धा एक महत्वाचं दृश्य आहे. आणि हे सगळे गंभीर धातू असल्यामुळे हा व्याधी सुद्धा त्या मानाने असाध्य हेही आपल्याला दिसतं. आणि अग्नी अर्थातच शांतेग्नो म्रियते युक्ते चिरंजीवत्य नाम आहे आपल्याला माहितीये, किंवा रोगात सर्वे पिमंतेग्नो सुद्धा आपल्याला माहितीये. ते ट्रान्सफॉर्मेशनच आहे जुन्या पेशींचं नव्या पेशींमध्ये, की पचन किंवा परिणमन हे सुद्धा कुठे ना कुठे दरवेळेला जाठर अग्नीच पाहिजे असं नाही, शरीरात सगळीकडेच पचन चालूच आहे. तर त्यामुळे कुठे ना कुठे हा दोष असला की हा आपल्याला त्याच्यात रिफ्लेक्ट होणार आहे कॅन्सरमध्ये. तर ही दृश्य आहेत कॅन्सरची असं म्हणायला काय हरकत नाही. ह्याच्या जोडीला काही इतर व्याधींचे जे संप्राप्ती आहेत त्यांचा आपण मदत घ्यावी असं मला वाटतं. एक थोडासा वेगळा विचार आहे बघा, तुम्हाला पटला तर तुम्ही घ्या, नाही तर काय कचरा पेटी आपल्याकडे असते. की चरक निदान स्थानाचे 8 व्याधी दिलेले आहेत, 8 प्रकारचे, ज्वरापासून ते अपस्मारापर्यंत. तर तेच का आहेत ह्याचं चक्रपाणीने एक XYZ उत्तर दिलंय, ते तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. पण याच्यात मला एक दुसरं थोडं असं वाटतं की जे 8 हे जे व्याधी आहेत या 8 बेसिक संप्राप्तीचे प्रकार आहेत, की इतक्या प्रकाराने व्याधी होऊ शकतात. आणि बाकीचे जे सगळे व्याधी आहेत हे या 8 मधल्याच कुठल्या तरी 2-3 जणांची परम्युटेशन कॉम्बिनेशन आहेत की काय, असं मला कधी कधी वाटतं. फॉर एक्झाम्पल की तुम्ही रक्तपित्त बघा आणि पांडू आणि शोध बघा, की रक्तपित्तामध्ये रक्त आणि पित्ताची दृष्टी आहे, पांडूमध्ये पित्त प्रधान कुपिता यथोक्त उपनिर्मला आहे, किंवा शोथामध्ये पित्त रक्त कफान वयुर्दुष्ट दुष्टान बहिस्थिरा असंच आहे, शिरा पण आहेत, पित्त रक्त तेच आहेत सगळे. फक्त फरक कुठे आहे की रक्तपित्तात ते रक्तामध्ये जातं, पांडूमध्ये तेच सगळे दोष आहेत ते त्वचेमध्ये जातात आणि म्हणजे त्वचेमध्ये त्यांना अधिष्ठान मिळतं, आणि शोथामध्ये त्यांना त्वचेच्या खाली अधिष्ठान मिळतं. सैव कुपितो दोष समुत्थान विशेषतः या न्यायामुळे. त्यामुळे ज्वरातला काही कॉम्पोनंट आणि रक्तपित्ताचं काही कॉम्पोनंट असे दोन्ही एकत्र मिळून ही शोथाची किंवा रक्तपित्ताची पांडूची संप्राप्ती होते का काय असं मला वाटतं. तर हा जर का न्याय आपण कॅन्सरला लावायला गेलो तर असे काही व्याधी आहेत की ज्यांच्या संप्राप्तीतले काही काही अंश कॅन्सरच्या संप्राप्तीत बनतात असं म्हणावं लागेल. त्यातला सगळ्यात पहिला तो म्हणजे राजयक्ष्मा हा जो व्याधी तो आहे. दुसरा प्रमेह हा व्याधी आहे. तिसरा कुष्ठ आहे. चौथा श्वास आहे. तर हे जे 4 व्याधी आहेत यांचं कुठे ना कुठेतरी अंश या कॅन्सरच्या संप्राप्तीत असतात असं म्हणावं असं वाटतं. तर आता पहिलं राजयक्ष्मा. हा, आता हे मगाशी आपण जे बघितलं तर रसवस होतं शाळेला, की हा कॅन्सर हा एक विकृती विषम समूह आहे की जिथे
शारीरिक लेवलला संतर्पण आहे आणि मानसिक लेवलला अपतर्पण आहे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. त्यामुळे जेव्हा तुम्ही औषध वापरणार कॅन्सरला कुठलंही, ते विकृती विषम समवाय टाईपचंच औषध पाहिजे. तिथे शतावरी सारखं मधुर मधुर शीत औषध नाही चालणार. तिथे असं बल्लातकासारखं मधुर मधुर उष्ण किंवा पटोल वगैरे असे जे आपल्याला पाहिजे औषधं ती वाग्भट सूत्रस्थान 10व्या अध्यायात दिलेली आहेत. की तिक्तम कटूच्या भूयिष्ठम अवृश्यम वातकोपनम. तिक्त आणि कटुर जे असतात ते अवृश्य आणि वात वाढवणारे असतात. पण ऋते मृता पटोलिभ्याम शुंठी कृष्णा रसोनका, म्हणजे ही जी औषधं आहेत ती तिक्त कटुरसाची असली तरी वृक्ष आहेत आणि वातशामक आहेत, म्हणजे विकृती विषम समवाय. तसंच कषायम प्रायश शीतम स्तंभनम चाभयाम विना. कषाय रसाची जी औषध आहेत ती प्राय स्तंभक आणि शीत गुणाची असतात, अभया सोडून. म्हणजे अभया पुन्हा विचित्र प्रत्यारब्ध म्हणण्यापेक्षा विकृती विषम समवाय टाईपची आहे आणि मग ती कॅन्सरमध्ये तुम्हाला उपयोगी पडणार. काट्याने जर का काटा काढायचा असेल तर विकृती विषम समवायवाली औषध आपल्याला शोधून काढणं फार आवश्यक आहे. तिथे साध्या लोकांचं एक काम, निशुंठी तिक्त कटुतिक्त रसाचे पण मधुरिताकी अशा प्रकारचे. तर राजयक्ष्म आपण बघायला गेलं तर स्रोतसांसन निरोधाचे रक्तादिनांच्या संशयात धातुष्मणांच्या अपचयात राजयक्ष्मा प्रवर्तते, ही आपल्याला माहिती जी आहे. तर या 3 घटना, स्रोतोरोध, रक्तादी धातुक्षय आणि धात्वग्निमांद्य, या 3 महत्वाच्या घटना राजयक्ष्मात घडत असतात. आणि याच घटना अशाच अशा आपल्याला कॅन्सरमध्ये घडताना दिसतात. त्यामुळे राजयक्ष्मा प्लस ट्युमर इज इक्वल टू कॅन्सर असं म्हणायला काय हरकत नाही असं मला वैयक्तिक वाटतं. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम्स राजयक्ष्मातली जी औषधं आहेत ती कॅन्सरमध्ये मोठ्या प्रमाणात माझ्याकडून वापरली जातात असं आपण म्हणू. प्रमेयामध्ये सुद्धा असंच आहे की बहुबद्धम मेदो मांसम, म्हणजे क्लेद बहुल संप्राप्तीसाठी. जर का तुम्ही बघितलं तर कॅन्सरमध्ये तुम्हाला सगळीकडे क्लेदच क्लेद दिसेल. आता याच्यात चिकित्सा सूत्र त्यांची वापरण्यात हे आपण जरा नंतर बघूया आपण. तर क्लेद बाहुल्य हे जे प्रमेयाचं वैशिष्ट्य आहे ते कॅन्सरमध्ये सुद्धा आहे. तर त्यामुळे तोही धरावा असं काय म्हणायला हरकत नाही. प्रमेयाचा भाऊ कुष्ठ आहे, हा सुद्धा क्लेद बहुल आहे. जर का तुम्ही बघितलं ह्याच्या पूर्वरूपात की व्रणानामधिकम शूलम शीघ्रोत्पत्ती स्थिरस्थिती रूढानामपि वृक्षत्वम निमित्तेल्पेपि कोपनम. तर ही जी लक्षणं आहेत ही अशीच्या अशी मॅलिग्नंट अल्सरमध्ये दिसतात. शूल भरपूर असतो, ते व्रण लवकर भरत नाहीत, चुकून भरले तरी थोडंसं काही कारण झालं की पुन्हा येतात. तर ही जी सगळी आहेत ती पुन्हा कुष्ठाच्या संप्राप्तीकडे थोडीशी दिशा दाखवणारी आहे. पुन्हा ट्रीटमेंटमध्ये असंच आहे, या सगळ्यांची आपण एकत्र नंतर बघणार आहे. विसर्प हा जो पुन्हा कुष्ठाचा गहू फक्त स्पीडवाला, म्हणजे कुष्ठ स्लो असतं, विसर्प स्पीडी आहे. कॅन्सरही म्हटलं तर स्लो आहे, म्हटलं तर स्पीडी आहे. त्यामुळे कधी कुष्ठ कधी विसर्प, त्याची सुद्धा चिकित्सा सूत्र हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. आणि श्वास ह्याचं सुद्धा चिकित्सा सूत्र, ते श्वासामध्ये असंच आहे की उरस्थ कुरुते श्वासम आमाशय समुद्भव, निर्मिती एकीकडे आणि व्यक्ती दुसरीकडेच आहे. तर कॅन्सरमध्ये असं बऱ्याचदा असतं. तर या गोष्टींमुळे हे 4-5 व्याधी हे सगळे संतर्पणोक्त व्याधी आहेत. पण या सगळ्यांच्या चिकित्सेमध्ये संतर्पण हीच चिकित्सा आहे, अपतर्पण ही चिकित्सा नाही. अगदी तुम्ही कुठेही बघा. आता आपण पुन्हा मागे जाऊ. बहुदोष संशोध्य कुष्ठी बहुशो अनुरक्षता प्राणा. कुष्ठाला जरी तुम्हाला शोधन करायचं असेल तरी काय होईल, जोरात केलं तर दोषयती मात्र ऋते वायुर्हन्या दबलम आशु. तो पेशंट इतका वीक आहे, त्याचे एकदम तुम्ही दोष काढून टाकले तर माणूस मरून जाईल. तो तसंच प्रमेयात आहे, ऊर्ध्वम तथा दश्य पण इथे मेहेशु संतर्पण मिळत. राजयक्ष्मात तर बाय डिफॉल्ट संतर्पणच तुम्हाला द्यायला पाहिजे. पण ही सुद्धा सगळी संतर्पण द्यायची ती ब्लाइंडली देऊन उपयोगी नाही. त्या कॅन्सरच्या वेळेत आपण पुढे येणार आहोत. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या की विकृती विषम समवाय कॅटेगरीतलं औषध पाहिजे. दोष बघितले कुठल्या गुणामुळे, दुष्य बघितली कुठली ते, आणि या व्याधी हे जे 4-5 व्याधी आहेत यांच्या अधिकारात असणारं औषध आपल्याला वापरणं आवश्यक आहे. हे आता मग असे आपलं बघून झालं, रस झालंय बघून. रक्त विदाहिन्य पानानी स्निग्धोष्णानी द्रवाणीच रक्तवाहिनी दुष्यंती भजतांच्या पाणी. हे आहे का आजच्या काळात खरोखर शहरी आयुष्यामध्ये? वडापाव, चायनीज, पंजाबी, अमक तमक, चहा, कॉफी, भजी, वडे, मिसळ, हे सगळं आहे का याच्यातलं? आज खूप मोठं पॉप्युलेशन हे सतत खात असतं, हे आपल्याला बघायला मिळतं. आता पाहणं, आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे आताची इंटेन्सिटी पण खूप वाढली. म्हणजे बऱ्याचदा ही सगळी लक्षणं किंवा हे सगळं ग्रंथातलं वाचलं की असं वाटतं की जे आयुर्वेदिक ग्रंथ
लिहिलेत हे त्या काळासाठी लिहिलेच नाही, ते आजच्या काळासाठीच लिहिले. कारण त्यावेळेला ते किती असणार असून आजच्या ह्याच्याशी कम्पेअर केली तर त्याची तीव्रता प्रचंडच वाढलेली आहे. त्यामुळे हे सगळं आपल्याला लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. तर रस आणि रक्त ही दोन इनव्हेरिएबली दूष्य आणि शुक्र आणि ओझ हे आपल्याला सोडून चालणारच नाही कॅन्सरमध्ये. आता ट्रीटमेंट ठरवताना काय काय हे आपण जरा फास्ट घेऊ. वायू निग्रह करायला पाहिजे. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे असतात की धातुक्षय पण असतो आणि मार्गावरोध पण असतो कॅन्सरमध्ये वायूचा. दोन्ही पद्धतीने वातदृष्टी आहे, तर ती आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. दोघांचाही विचार करणं आवश्यक आहे. पित्त शमन करताना आपल्याला उष्ण तीक्ष्ण गुणाला विरोधी अशी चिकित्सा केली पाहिजे, पण लगेच त्यांनी कफाचं वाढलं नाही पाहिजे. त्यामुळे गुरु आणि पिच्छिल मृत्स्न या गुणांना सुद्धा कमी करायचं आहे. मग ते कमी करताना वात नाही वाढला पाहिजे, हे कमी करताना हे नाही बिघडलं पाहिजे. असं सगळं विचार करून आपल्याला औषध करायला लागतं की खेकडे आपले ठेवलेले असतात, एक इकडे पळतो ते तिकडे पळतो अशी परिस्थिती आहे. तर सगळ्यांना कंट्रोलमध्ये ठेवायला, सगळ्यांना सांभाळून घेईल अशा प्रकारची औषधं आपल्याला शोधायला लागतात. ती कुठली तरी आपण बघणार आहे उदाहरण काही काही. त्या सगळ्यातनं लक्षात काय घ्यायचं, हा मगाशी जो आपण विषय अर्धा सोडला होता की बहुदोष अवस्था आहे, पण तरी सुद्धा शोधन किंवा तीव्र शोधन करणं हे काही फारसं इंडिकेटेड नाही कॅन्सरमध्ये. द्यायचीच असेल तर तुम्ही या पण टाईपचे बस्ती द्या, गृहण करणारं काही पण पंचकर्म करा, पण वमनच देतो, विरेचन देतो, आणखीन ते ह्याचे मोठमोठे गोमूत्राचे बस्ती देतो, असं तीव्र शोधन करावं अशी काही कॅन्सरमध्ये परिस्थिती नाही. तर संतर्पण हेच तुमच्या ट्रीटमेंटचं मुख्य ध्येय असायला पाहिजे. त्यानंतर संतर्पण जी द्रव्य आहेत ती अशी ब्लाइंडली वापरून चालणार नाही. त्यांच्यामध्ये ऍट द सेम टाइम स्रोतशोधन हा सुद्धा गुण असायला पाहिजे आणि अग्निदीपन पण असायला पाहिजे. नुसतं ग्रहण करायला गेलं तर ते स्रोतोरत पण आहे, मग ते आणखीन उलट त्रास वाढेल. म्हणून शतावरी सारखी जी मधुर मधुर शीत अगदी कोर ग्रहण करणारी औषधं आहेत ती कॅन्सर सारख्या रोगात वापरून काय त्रास वाढू शकतो. तर बलरक्षण करताना स्रोतशोधन आणि अग्निदीपन असं करणारे आपल्याला औषधं पाहिजे. पिक्टोरियल जर का दाखवायला झालं तरी असं पाहिजे. ही रसायन आणि बल्य कॅटेगरीची काही औषधं आहेत, ही पाचन किंवा स्रोतशोधन करणारी काही औषधं आहेत आणि अग्नी आणि धातुअग्निदीपन करणारी. तर हा जो लाल ट्रायंगल आहे ही कॅन्सरची औषध आहे. सगळं पाहिजे त्याच्यात. जशी T20ची जर का आपल्याला टीम निवडायची असेल तर तुम्ही 5 बॅट्समन 5 बॉलर घेता की 10च्या 10 ऑलराऊंडर घ्याल आणि एक विकेट किपर. तर कुठलाही माणूस जास्तीत जास्त ऑलराऊंडर घेईल, त्याला बॅटिंग पण येते, बॉलिंग पण येते, फिल्डिंग पण चांगली करतो आणि वेळ पडली तर विकेट किपिंग पण करू शकतो. अशी सर्व गुण संपन्न खेळाडू आपल्याला घ्यायला लागतात. कॅन्सरचा पेशंट ही T20ची मॅच असल्यासारखीच आहे. आपल्या हातात फार वेळ नसतो, तर त्यामुळे जास्तीत जास्त गोष्टी करणारे सक्षम, म्हणजे आता मगाशी जी उदाहरणं दिली, ऋतेमृता पटोलिभ्याम, अमृता पटोल, रसायन आहे का? आहे. पाचन आहे का? आहे. अग्निधात्वग्नी आहे का? आहे. पटोल आहे का? आहे का? आहे का? तर ही जी सगळी औषधं आहेत ही या लाल चौकोनात बसणारी औषधं, लाल त्रिकोणात बसणारी औषधं आहेत. ह्याच्याकडे आपण जास्तीत जास्त, आणि ही औषधं आपल्याला जास्तीत जास्त शोधणं आवश्यक आहे. आता ही जी औषधं आपण ठरवणार ती रसायन, त्यातली धातुस्नेह परंपरा किंवा शुक्रओज वर्धन, अग्निधात्वग्नी हे सगळं करणारी आपल्याला पाहिजे. मग असं एखादं औषध समजा रेडीमेड बनवलेलं असेल, असं कुठल्या डोळ्यासमोर येतं का? तर माझ्या डोळ्यासमोर येतं सुवर्णमालिनी भस्म. त्याच्यात जर का बघितलं तर सुवर्ण भस्म आहे ते रसायन आहे का? शुक्रओजाती आहे का? आहे. जसत भस्म आहे त्याच्यामध्ये ते धातुस्नेह परंपरेचं काळजी घेणार आहे का? आहे. अग्निधात्वग्नी वर्धन आहे का? आहे. पुन्हा त्याच्यामध्ये लोणी आहे, लोणी पुन्हा शुक्रओज आहे का? स्नेहन करणार आहे का? अग्नी वाढवणार आहे का? आहे. लिंबू आहे आम्लरसात्मक, ते पुन्हा स्रोतशुद्धी करणार आहे का? दीपन आहे का? आहे. त्याच्या जोडीला मरीच आहेत. त्याच्यामध्ये मरीच कसे आहेत? मरीच प्रमाती आहेत. निजवीर्यण यद्रव्यम स्रोतोभ्यो दोष संचयम निरस्यती प्रमातीस्या तद्यथा मरीचम वचा, आपल्याला माहिती आहे. तर ती मरीच हे सगळ्यात श्रेष्ठ प्रमाती द्रव्य, स्रोतशोधन करणार, म्हणजे स्निग्ध पण आहे, स्रोतशोधन पण आहे, रसायन पण आहे, बल्य पण आहे, ब्रुवण पण आहे, सगळं आहे. अधिकार कुठला आहे? मग अशीच बघितलं आपण, कुठला? राजयक्ष्मा. राजयक्ष्म्यातलं औषध आहे. म्हणून मग अशी मी जे म्हटलं होतं की राजयक्ष्मा प्लस ट्युमर इज इक्वल टू कॅन्सर म्हणावं का, अशी एक बऱ्यापैकी परिस्थिती आहे असं मला वाटतं. स्रोतशोधन करताना वातकफाचा विचार करताना पित्ताला विरोधी होता कामा नाही ती स्रोतशोधन द्रव्य. मग अशी आहेत का कुठली? पिप्पलिक क्षीरपाक,
पिप्पली तशी त्या मानाने तितकी पित्त प्रकोपक नाही. क्षीरपाक या फॉर्म मध्ये वापरा, म्हणजे ते आणखीन पित्ताला फार त्रास देणार नाही. किंवा क्षीर षटपलकृत नावाचं एक औषध आहे की ज्याच्यामध्ये पंचकोल आहे, सैंधव, दूध आणि तूप, असं ते तूप आपल्याला सिद्ध करायचं घृतसिद्धी. हे पुन्हा राजयक्ष्म आणि ग्रहणीतलं औषध आहे. स्रोतशोधन आणि ब्रूहण हे ऍट अ टाइम करणारे ही औषध आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते पित्त रक्त प्रसाधन करताना गुरुशीत पाहिजे, पण तरी पाचन दीपन पाहिजे, कफाला नाही त्यांनी हे केलं पाहिजे. मग मुस्ता आहे, मुस्तम कटु हिमम ग्राही तिक्तम दीपन पाचनम, दीपन पाचन पण आहे, शीत पण आहे, पित्त प्रसाधन करणार आहे. अनंत आहे, अनंत स्वतःशीच आहे. सुकुमार घृतम नावाचं एक विद्रधीमध्ये येणारं औषध आहे, ते सुद्धा त्या ठिकाणी चालू शकतं. काही वेळेला हेतू विपरीत औषध करायला लागतं. काही वेळेला स्मोकिंग किंवा अल्कोहोल अशी हिस्ट्री असते, ते आपल्या दृष्टीने सगळे दूषी विषय आहेत. दूषी विषय म्हणजे आपल्या मराठीमध्ये स्लो पॉयझन. स्लो पॉयझनिंग साठी तो इफेक्ट नलिफाय करायला हेतू विपरीत काही औषध वापरायचंय का, तर असं आपण एखादं दूषी विषारी आगत सारखं औषध वापरू शकतो. किंवा एखाद्यामध्ये स्ट्रेस असं काही कारण असेल तर जटामांसी, धमासा, वॉट एव्हर त्या बाकी कंडिशनला जे योग्य आहे असंही त्यात आपण औषध ठेवू शकतो. मेटास्टॅसिस होऊ नये म्हणून आपण म्हटलं मगाशी की मेटास्टॅसिस आम्ही होऊ देत नाही. तर ते कसं आहे की जे व्हिक्टीम धातू कुठले आहेत ते आपल्याला माहित पाहिजे की या कॅन्सरचं कुठं मेटास्टॅसिस होतं हे आपल्याला आधी माहित पाहिजे. मग ब्रेस्ट कॅन्सर आहे त्याचं बोनमेट्स होण्याची किंवा प्रोस्टेट आहे बोनमेट्सची शक्यता असते. मग फॉर एक्झाम्पल गुडूची क्षीरपाक सारखं औषध आहे, डे 1 पासूनच त्याला चालू करा बोनमेट्स होऊ नये म्हणून. रसायन पण आहे, बाकीची पण कामं करेल प्लस बोनमेट्स, म्हणजे सगळं पाहिजे आपल्याला एका ह्याच्यामध्ये, एवढं लक्षात ठेवणं आवश्यक. पुन्हा जो धातू इन्व्हॉल्व्ह झालाय टिश्यू ज्या अवयवाचा कॅन्सर आहे त्यासाठी आणखीन काही स्पेसिफिक मेडिसिन असेल तर तसं काही द्यायला पाहिजे. समजा लंग कॅन्सर असेल तर अगस्त रसायनम किंवा अशा प्रकारचे. तर अशा प्रकारची सगळी आपली औषध योजना झाली. कमीत कमी औषधात त्यांनी जास्तीत जास्त ठिकाणाहून त्या रोगावरती अटॅक केला पाहिजे, अशा प्रकारची औषध चिकित्सा. आता ट्रीटमेंट कशी प्लॅन करायची, तर रोग परीक्षा आणि रोगी परीक्षा. रोग परीक्षा आपल्याला माहिती आहे, विचार रोगम एकैकम एवं प्रकोपणम एवं योनिम एवं आत्मानम एवं संस्थानम, असे बरेच 10-15 त्याच्यात गोष्टी आहेत. आणि रोगी परीक्षा पण आपल्याला माहिती आहे, दुष्यम देशम बलम कालम किंवा प्रकृती विकृती सार संवहन वगैरे. तर ती तर करायचीच आहे, पण त्या जोडीला कॅन्सरसाठी जी विशेष करायला पाहिजे ती म्हणजे रिपोर्ट्स पेशंटचे. बऱ्याचदा आपली लोक बरीचशी, सगळी नाही, अभिमानाने सांगतात ते रिपोर्ट ठेवा बाजूला, आम्हाला काय कळत नाही. तर मला स्वतःला तितकंसं योग्य वाटत नाही. रिपोर्ट तुम्ही बघणं आवश्यक आहे. आपण मगाशी याच्यावरती बोललेलो. क्लिनिकल हिस्ट्री काय आहे, आत्ताचा जो आजार आहे त्याची क्लिनिकल हिस्ट्री काय आहे ती नीट माहिती पाहिजे. पास्ट ट्रीटमेंट हिस्ट्री, त्यांनी पूर्वी काय काय ट्रीटमेंट घेतली ही माहिती पाहिजे. आणि आत्ता त्याची कंडिशन कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला ट्रीटमेंट प्लॅन करण्याची गरज. रिपोर्ट्स तुम्हाला काय काय सांगतील, एक्झॅक्ट डायग्नोसिस सांगतील काय आहे, त्याच्यावरनं ग्रेड, स्टेज, टाईप, सब टाईप सांगतील. या सगळ्यावरनं तुम्हाला त्याचा प्रोग्नोसिस कळणं किंवा हा डिसीज पुढे कसा जाऊ शकतो, नॅचरल हिस्ट्री म्हणतात त्याला, ती कळते. त्यानुसार ती रोखण्यासाठी आपण औषधं देऊ शकतो. किंवा ही रोग परीक्षा आहे, रिपोर्टची पूर्णपणे रोग परीक्षा. त्यानंतर क्लिनिकल हिस्ट्री घ्यायला गेलं तर नेचर ऑफ ऑनसेट, आजार झाला कसा सुरुवात, ड्युरेशन किती दिवस झालेत हा आजार सुरू होऊन, डायग्नोसिस होऊन, आणि किती वेगाने हा पसरलेला आहे हे आपल्याला माहित पाहिजे. त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला औषधं किती स्ट्रॉंग वापरायची किंवा काय असा एक अंदाज येतो. क्लिनिकल हिस्ट्री प्युअरली रोगी परीक्षा आहे. मगाची रोग होती, आता ही रोगी परीक्षा आहे. तिसरी पास्ट ट्रीटमेंट हिस्ट्री, दोन्ही आहे, रोग परीक्षा पण आणि रोगी परीक्षा पण. रोग परीक्षेत काय काय की काय काय ट्रीटमेंट पेशंटनी घेतल्या, त्याचा त्याच्यावर काय काय परिणाम झाला रोगावर, एफिकसी काय आहे त्या ट्रीटमेंटची, किती उपयोग झालाय, आणि आता काही करंटली ट्रीटमेंट चालू आहे का, ही सगळी रोग परीक्षा. आणि ऍडिशनल काही सपोर्टिव्ह सर्जरी वगैरे झाली का पेशंटची, ही रोगी परीक्षा आहे. मग अशी म्हटलं जसं टेस्टीज काढून टाकल्या, ओव्हरीज काढून टाकलेल्या आहेत, तर त्याचा बाकी फिजिओलॉजीवरती काही ना काहीतरी परिणाम होणार आहे, तोही आपल्याला माहित असायला पाहिजे. त्यामुळे रोगी परीक्षा सुद्धा आवश्यक आहे. आता करंट क्लिनिकल कंडिशन कशी आहे पेशंटची, हा तिसरा मुद्दा. तर जनरल कंडिशन आता कशी आहे, त्याला जीसी म्हणतो आपण. ते करण्यासाठी काही क्रायटेरिया आहेत, इकॉग म्हणून आहे, नाही तर कर्नॉफ्स्की नावाचा स्कोअर असतो. ते स्कोअरिंग आहे, ते 1 ते 10 मध्ये, की तो किती आहे, 10च्या दिशेने का 1च्या दिशेने. QOL म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटची आता कशी आहे, त्याचे काही क्वेश्चन छान हे युरोपियन ऑर्गनायझेशन ऑफ रिसर्च अँड ट्रीटमेंट इन कॅन्सर यांनी वर्ल्ड वाईड स्टँडर्ड क्वेश्चनर बनवून ठेवले. ते जर का तुम्ही पेशंटला भरायला दिले तर तुम्ही कम्पेअर करू शकता याची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारली का बिघडली.
सिमटम्स आता काय काय दिसत आहेत, क्लिनिकल एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला काय दिसतंय, लिव्हर मोठं झालंय, स्प्लीन हे झाली, व्हॉट एव्हर. आणि दुष्यम देशम तर आपले आहेतच, ते सगळे तुम्हाला करंट क्लिनिकल कंडिशन सांगणार एवढ्या सगळ्या गोष्टी. तर एवढं सगळं तुम्ही जेव्हा बघाल त्यावेळेला तुम्ही कुठेतरी चिकित्सा करायला सुरू करू शकता असं मला वाटतं. आता हे सगळं दिसायला जरी सोपं दिसलं तरी थोडं तितकं सोपं नाही. त्याला काही डिस्ट्रॅक्टर पण आहेत की एक विरुद्ध उपक्रम होतो. आपण मगाशी बघितलं, ह्याला सांभाळावं ते चिडतं, त्याला सांभाळावं हे चिडतं, असं तिघांची जुळ्याचं दुखणं असतं, इथं तर तिळ्याचं दुखणं आहे. तर ते फार काळजीपूर्वक ही औषधं आपल्याला वापरायला लागतात. त्याच्यानंतर काही कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट चालू असतील, ऑर्गन रिमूव्हल, समजा एखाद्या लार्ज इंटेस्टाईन कॅन्सर इंटेस्टाईन काढूनच टाकले आणि तुम्हाला वाटलं अरे याला बस्तीने एकदम छान उपयोग होईल बरं का, क्षीरबस्तीने, देणार कसा, तो ऑर्गनच नाही दिले. तर अशा प्रकारची सुद्धा आपल्या ट्रीटमेंटला लिमिटेशन थोडीशी, जशी रक्तपित्तात त्यांनी सांगितले की अधोयाप्यम चलाद्यस्त यस्मात् तत्प्रच्छर्दन साधनम अल्पौषधांच पित्तस्य वमनम न वरौषधम. ही जी सगळी गोष्ट आहे रक्तपित्तातली, ही इथे येते की लिमिटेशन येतं, आपल्या चॉईसलाच लिमिटेशन बऱ्यापैकी येतात. नंतर पेशंट कंप्लायन्स हा खूप मोठा इश्यू आहे की पेशंट डिप्रेस्ड असतो, इरिटेबल असतो, त्याला कोणीतरी सांगितलं अरे तिकडे कोणतरी बाबा आहे, डोक्यावर हात ठेवतो, तुम्हाला बरं करतो, पेशंट तिकडे जातो लगेच, विच इज नॅचरल, त्याची काय चूक नाही, त्याला कुठल्याही पद्धतीने बरं व्हायचं. मग पुन्हा आम्ही सांगणार औषधं ही घ्या, ती घ्या, पथ्य करा, हे खाऊ नका, ते करू नका. ह्याच्यात नाही काही काही पेशंट मग दुसरं काहीतरी ऑप्शन बघायला जाऊ शकतात. तर हा एक मोठा डिस्ट्रॅक्टर आहे आपल्यासाठी. फॅमिली सपोर्ट सगळ्यात महत्वाचं. फॅमिली जर का सपोर्ट करत नसेल तर पेशंटचं काही होऊ शकत नाही, हे फार महत्वाचं आहे. फॅमिलीचं सपोर्ट फार महत्वाचं आहे. आणि कॉस्ट, तुमची औषधं जर का इतकी महागडी असतील पुन्हा, तर आधीच त्या पेशंटचं इन्व्हेस्टिगेशन, त्यांच्या ट्रीटमेंट ह्याच्यात खिसा रिकामा झालेला असतो. तर तुम्ही पण अशी 50-60 हजार रुपयाची औषध दिली तर पुन्हा त्याला ते घेणं अवघड होतं. म्हणून असं म्हटलं जातं इट्स नॉट अ सोल्युशन इफ इट इज नॉट अफोर्डेबल. ते पेशंटला अफोर्डेबल कसं होईल हे बघणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. म्हणून ते तुम्ही औषधं बरोबर कमी संख्येत वापरली तर ते तुम्हालाही स्वस्तात पडतात आणि पेशंटलाही फार पैसे न देता त्याचंही समाधान आपण करू शकतो. तर ही एक फार महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे. तर हे सगळं प्रेझेंटेशन झालं एक थेरॉटिकल. आता एक जस्ट एक उदाहरण म्हणून, तशा केसेस तर भरपूर आहेत पण अगदी ज्या 6 कमीत कमी सांगायलाच पाहिजेत वेगळ्या प्रकारच्या, अशा काही केसेस मांडणार आहे. आता मी मगाशी जे सांगितलं होतं त्या पद्धतीनेच करायचा प्रयत्न केला, नाही तर सांगतो एक वागतो भलतं असं व्हायला नको. पूर्ण डायग्नोसिस सांगितलंय, ग्रेड स्टेज सांगितली, लोकेशन सांगितलंय, असे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. तर स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आता पेशंटचा ग्रेड 2 स्टेज 3 टाईपचा, एक्सटर्नल ऑडिटोरियम हियाटस, राईट साईडच्या कानात मध्ये हा झालेला कॅन्सर होता. पेशंट आला तेव्हा त्याची किमो, सर्जरी, रेडिएशन सगळं झालेलं होतं आणि हा आल्या दिवशीचा फोटो आहे. रेडिएशनमुळे सगळं हे झालेलं आहे. कानाचं पिना ज्याला आपण म्हणतो कानाचं, तो सगळा काढलेला आहे. तिथं ऑपरेशन केलंय, मॅस्टर्ड अँट्रम मध्ये ऑपरेशन झालंय, सगळं झालंय. पेशंट आला सुरुवातीला तेव्हा त्याचा स्क्वॅमस सेल कार्सिनोमा ग्रेड 2 असं निदान झालं होतं 28 मार्चला 2017. मग ऑपरेट झालं, रेडिएशन घेतला, जुलै 17ला आलेला पेशंट. रेडिएशन घेतलं, किमो घेतली, सगळं झालं. सगळी ट्रीटमेंट झाल्यानंतर सुद्धा जेव्हा रिपीट स्कॅन केला तेव्हा असं लक्षात आलं की ट्यूमर वाढतोच आहे आणि आता तो पोस्टेरियर क्रॅनियल फोसापर्यंत, मेंदूमध्ये आतपर्यंत आता शिरलेला आहे. आता इथे काय केमो देता येत नाही, रेडिएशन देता येत नाही, सर्जरी करता येत नाही. म्हणून त्या ऑन्कॉलॉजिस्टने पेशंट माझ्याकडे पाठवला की तुम्हाला बघा काय करता येते का. मी पण आपलं असंच औषध चालू केलं आपल्या पद्धतीने. हे जुने रिपोर्ट आहेत, बायोप्सी 28 मार्चचे, त्याच स्क्वॅमस सेल. एप्रिल 17चा जो पोस्ट ऑपरेटिव्ह स्कॅन आहे त्याच्यात हा राईट मिएटस मध्ये हा इतक्या साईजचा ट्यूमर आपल्याला दिसतो आणि या सगळीकडे पसरला, अँटिरियरली, पोस्टिरियरली, राईट मॅस्टॉइड सगळीकडे, मिडल. आणि आयुर्वेद ट्रीटमेंटच्या आधी केलेला जो स्कॅन आहे त्याच्यामध्ये ते आहे की पोस्टिरियर क्रॅनियल फोसामध्ये तो कॅन्सर गेलेला आहे. आणि 3 महिने औषध केल्यानंतर पुन्हा एकदा स्कॅन त्या पेशंटचा केला 12/9/17ला. त्यावेळेला असं बघायला मिळालं की कम्प्लीट रिग्रेशन ऑफ ट्यूमर झालेलं आहे, कुठेही मास लिजन नाही आणि काही नाही. पेशंट सिम्प्टोमॅटिकली तर एकदमच छान इम्प्रूव्ह झाला होता आणि स्कॅन मध्ये पण खूप चांगल्या पद्धतीची इम्प्रूव्हमेंट दिसली होती, काहीच त्याला त्रास नव्हता. तर इथे या केसमध्ये आपण काय अचीव्ह केलं, आपण मगाशी म्हटलं होतं प्री रिक्विजाईट, तुम्हाला या पेशंटमध्ये काय करायचंय. तर मेनली या पेशंटमध्ये आपल्याला असं करायचं होतं की त्याचं ट्यूमर कमी व्हायला पाहिजे, कारण त्यांच्या कुठल्याच ट्रीटमेंटला करता येत नाहीये. तर तो आपण कमी करू शकलो. त्यानंतर क्वालिटी ऑफ लाईफ सुधारली, कारण साईड इफेक्ट जे उरलेले होते जुन्या किमो रेडिएशनचे ते सुद्धा सगळे
या काळात कव्हर झाले. ही दुसरी केस आहे इन्फिल्ट्रेटिंग डक्ट कार्सिनोमा. पूर्ण सांगितलं डायग्नोसिस राईट ब्रेस्ट मध्ये आहे. UOQ म्हणजे अपर क्वाड्रंट मध्ये आहे, अपर आउटर क्वाड्रंट. ग्रेड 3 स्टेज 2 ERPR निगेटिव्ह HER2 न्यू पॉझिटिव्ह अशा प्रकारची पेशंट होती. मार्च 13 साली आलेली पेशंट आहे. आता 8-9 वर्ष झाली, साधारण 8.5 वर्ष झाली. 42 वर्ष त्यावेळेला वय होतं. राईट ब्रेस्ट मध्ये लंप होता. मॅमोग्राफी केली एप्रिलमध्ये, ती सस्पिशियस होती. मग बायोप्सी केली, त्यात ग्रेड 3 स्टेज 2 प्रकारचा कॅन्सर आला. पॅच ट्युमर 1 आणि नोड पण पॉझिटिव्ह होते, ऍक्झिलरी नोड. ERPR निगेटिव्ह होतं. आणि सिटी स्कॅन केला तेव्हा राईट लिम्फ नोड इन्व्हॉल्वमेंट दिसली जूनमध्ये. राईटला लोअर लोबला लंगला नोड्यूल पण होतं, म्हणजे लंग मध्ये पण सेकंडरी गेलेली होती. त्यामुळे ग्रेड 2 स्टेज 2 स्टेज 3 कॅटेगरीतली ही पेशंट होती. ऑपरेशन केलं, किमोथेरपी घेतली पेशंटनी. त्याचे भयंकर साईड इफेक्ट झाले. हँड अँड फूट सिंड्रोम म्हणजे तळहात आणि तळपाय जिथे आपले सॉक्स असतात तेवढे पूर्ण भाग नम होणं, नखं सगळी काळी होणं, दुखणं, रॅश, फ्लेबायटिस अशी सगळी गोष्टी होत्या. तर आपल्या ट्रीटमेंट त्या सगळ्या गोष्टी कमी झाल्या. आणि आता 9 वर्ष झाली त्या पेशंटची काहीच नाही. तुम्ही त्या पेशंट बघितलं ते कॅन्सरचे पेशंट असं सुद्धा म्हणणार नाही. आणि हा ग्रेड 2 स्टेज 3 चा पेशंट, असं ग्रेड 3 स्टेज 3 चा पेशंट, तरी सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीची हे झालेली होती. आता सुद्धा लास्ट त्यांचं रिपोर्ट केलं होते सप्टेंबर 2020 मध्ये, ते सगळे नॉर्मल आहे. आता पुढचे पुन्हा या सप्टेंबरमध्ये करतील. आतापर्यंतच्या काळातही त्यांना काही त्रास नाही. त्यांचं पूर्ण औषध बंद करूनही आता 1 वर्ष होऊन गेले. फक्त गुडूची क्षीरपाक रोजचा मात्र त्यांना रेग्युलर चालू ठेवायला सांगितलेलं. त्याच्यात किमोच्या पहिल्या सायकल नंतर औषध चालू केलं होतं. पुढच्या किमोचे त्यांना त्रास नाही झाले. क्वालिटी ऑफ लाईफ छान सुधारली. आणि आजपर्यंत रिकरन्स झालेला नाही. 9 वर्ष आपण त्या पेशंटचा रिकरन्स थोपून धरलेला आहे. एवढं आपण याच्यात अचीव केलं. कॅन्सर बरा केला असं आपण अजिबात कुठे म्हणत नाही, शहाण्या माणसांनी म्हणू पण नाही. पुढची जी केस आहे ती वेल डिफरेन्शिएटेड स्क्वॅमस सेल कार्सिनोमा राईट बकल म्युकोजा. ह्याला ट्रिस्मस ही त्याची प्रॉब्लेम आहे. ट्रिस्मस म्हणजे तोंड उघडता येत नाही त्या ट्रीटमेंट्समुळे, पोस्ट रेडिएशन फायब्रोसिसमुळे. तर या पेशंटचं असं ते ऑगस्ट 16 आलेला पेशंट हा माझा KLEचा पेशंट आहे, बेळगावचा. क्रॉनिक टोबॅको च्युअर होता त्याला नेहमीप्रमाणे. मग झाला कॅन्सर राईट बकल म्युकोजाचा. ऑपरेशन झालं, रेडिएशन झालं, सगळं झालं. पूर्ण रिग्रेस झाला. कॅन्सर कुठेही काही नव्हता, पण त्या रेडिएशनमुळे त्याला तोंडच उघडता येईना आणि मग काही खाता येईना, त्यामुळे वजन कमी व्हायला लागलं. तर त्यासाठी आला होता स्ट्रॉनी, फक्त त्याला लिक्विड पिता यायचं एवढंच. मग आयुर्वेद ट्रीटमेंट चालू केली. 12 महिने त्यांनी ट्रीटमेंट घेतली. त्याच्यामध्ये त्याचं माउथ ओपनिंग जे आहे ते 3 स्पून, म्हणजे आपले आईस्क्रीम खायचे जे लाकडी चमचे असतात चपटे, ते 3 स्पून त्याच्या तोंडात कसे बसे जायचे, ते 3 चे 24 जायला लागले. एवढं मोठं त्याचं तोंड उघडायला लागलं. त्यामुळे आपोआपच वेट गेन झाला. मेन त्याला सगळ्यात आनंद झाला की डॉक्टर मला तोंड धुता आलं आतनं स्वच्छ. नाही तर आधी मला ते तोंड सगळं घाण सारखं व्हायचं. दाब घासता येत नाही, चूळ भरता येत नाही, काहीच नाही. तुम्ही कल्पना करू शकता किती त्रासदायक प्रकार असेल. शेवटचा स्कॅन केला तोही त्यांचा नॉर्मल होता. नवीन मेटास्टेसिस काही नाही. नाही तर या पेशंटमध्ये आपण काय अचीव्ह केलं, एक सिक्वेल जो होता म्हणजे उदरक जो होता तो बऱ्याच प्रमाणात करेक्ट केला. 100% नाही, तसं शक्यही नाही, पण त्याचं आयुष्य चालेल एवढं आपण त्याला नक्कीच करून दिलं. इम्प्रुव्हमेंट इन क्वालिटी ऑफ लाईफ. आता हा पेशंट ह्याचं पूर्ण ताकदीने उघडलेलं तोंड आहे, अगदी फुल फोर्स लावून. ते तुम्ही बघा 3 लाकडी चमचे जातील एवढंच आहे. आणि त्याच्यानंतर 1 वर्षानंतर त्याचं इतकं तोंड उघडलं. नाही तर त्याला बऱ्यापैकी जेवता येतं आणि तोंड धुता येतं. त्याच्या दृष्टीने जास्त महत्वाचं मला तोंड स्वच्छ करता येतात. हे त्याची मोठी एक हे तिथे तुम्हाला ऑपरेशनचं स्कार बिल पण दिसेल, फायब्रोसिस दिसेल. ही जी चौथी केस आहे ही ॲडिनोकार्सिनोमा ऑफ लेफ्ट अपर लोब ऑफ लंग ग्रेड 2 स्टेज 2. आता ही एक पेशंट जे आहे ही नोव्हेंबर 18 त्या मानाने लेटेस्ट पेशंट आहे, 49 मेल. त्यांचं ऍक्सिडेंटल डायग्नोसिस झालं कॅनडामध्ये. ते इंडियनच पेशंट आहे, कामासाठी कॅनडात गेले होते. तिथे जिनावरनं पडले, छातीला लागलं म्हणून एक्सरे केला. रिबला फ्रॅक्चर होतं, ठीक आहे, पण दुसऱ्या साईडला कॅन्सर होता. आता ते काय एक्सरे काढला म्हणून कळलं, त्यांना त्रास असंच काही नव्हताच. मग भारतात आल्यानंतर त्यांची लोबेक्टॉमी केली, ऑपरेशन झालं. बायोप्सीमध्ये आला ॲडिनोकार्सिनोमा ग्रेड 2 आणि 4 3 लिम्फ नोड त्यांचे पॉझिटिव्ह होते. लिम्फ नोड पॉझिटिव्ह म्हणजे आला घंटा वाजवायला मनात वाजायला पाहिजे की डिसीज स्प्रेड होत आहे. पॅथ T1 आणि N2 असं त्यांचं हे होतं. बाकी डिस्टंट मेटास्टेसिस काही नव्हते. मग डिसेंबर 18
ऑलमोस्ट डिसेंबर एंडला आयुर्वेद ट्रीटमेंट चालू केली. म्हणजे आता तशी 19-20 आणि 21 सारखा 2.5 वर्ष झाली पेशंटला ट्रीटमेंट घेऊन. हिपोटोपोसाइड आणि सिस्प्लॅटिन अशी त्यांची किमो चालू होती. ती आपली ट्रीटमेंट चालूच होती. किमोचा काही त्रास झाला नाही. ओके आहे पेशंट. आता हेही असेच आहेत की त्यांना बघितलं तुम्हाला वाटणार पण नाही की लंग कॅन्सरचे पेशंट आहेत. माझं दुसऱ्या मजल्यावरचा दवाखाना ते जिनाने चालत चढत वरती येतात. त्यात आणखीन हाईट म्हणजे सिक्कीमला जाऊन आले ते ट्रिपला. हाय अल्टिट्यूड मध्ये नॉर्मल लोकांनाही श्वास घ्यायला त्रास होतो. त्यांच्या ऑन्कोलॉजिस्टची रीतसर परमिशन घेऊन ते छान 8 दिवस सिक्कीमच्या ट्रिपला जाऊन आले. पेट स्कॅन केला लास्ट 6/2ला, तो नॉर्मल आहे. आता त्यांच्या डॉक्टरनी सांगितलं आता डायरेक्ट 2 वर्षांनी म्हणजे 6/2/23ला आता डायरेक्ट पेट स्कॅन करायचा. मध्ये काय वाटलं तर आपण चेस्ट एक्सरे फक्त लागला तर करू. मी ह्याच्यात आपण काय अचीव्ह केलं, किमोचे साईड इफेक्ट नाही झाले, क्वालिटी ऑफ लाईफ एकदम छान आहे आणि आजतागायत 2.5 वर्षात काही कुठेही रिकरन्स नाही. ही एवढी आपल्या ट्रीटमेंटचं अचिव्हमेंट नक्की म्हणता येईल. ही एक फार इंटरेस्टिंग केस आहे मॅलिग्नंट मेलानोमाची. 76 वर्षाचे आजोबा होते, नोव्हेंबर 18 मध्ये आलेले. कॉर्न झालं उजव्या टाचेला, ऑपरेशन करून काढून टाकलं. पुन्हा आलं ऑक्टोबर 18 मध्ये. मग यावेळेला मात्र ऑपरेशन करून ते तपासलं तर ते मॅलिग्नंट स्पिंडल सेल ट्युमर निघाला. राईट इन्व्हायरल लिम्फ नोड पण त्यावेळेला इन्व्हॉल्व्ह झाला होता, तोही काढला त्या ऑपरेशन मध्ये, तोही पॉझिटिव्ह होता. म्हणजे डिसीज स्प्रेड व्हायला सुरुवात झाली होती. मग इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री केली. ते मॅलिग्नंट स्पिंडल सेल हा मॅलिग्नंट मेलानोमा आहे असं मग त्याच्यात फायनल डायग्नोसिस झालं. मग पुन्हा पेट स्कॅन केला 18 मध्ये, तर त्या वेळेला हे ऑपरेशनच्या आधीच आहे. मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह लिजन मिळालं दोन्हीकडे, इन्व्हायनल नोड मध्ये पण आणि हील मध्ये पण. मग ऑपरेट केलं. किमो पेशंटने अगदी मनापासून डिनाय केली. ते म्हटले माझं वय आता 76 आहे, मला काय असं फार काय याच्यात हे नाही, किमो बिमो मला करायची नाही आणि रेडिएशनचा काही उपयोग नसतो, त्यामुळे रेडिएशन दिलं नाही. तर फक्त ऑपरेशन केलं आणि आपलं औषध चालू केलं 7 नोव्हेंबरला. पेशंट अजूनही ओके, काही प्रॉब्लेम नाही. मीच एकदा त्यांच्या मागे लागून लागून पेट स्कॅन करून घेतला जानेवारी 20ला, तो नॉर्मल आला. त्यानंतर ते म्हटले मी आता पेट स्कॅन काही करणार नाही, माझं व्यवस्थित चाललंय, पुढे जे होईल ते होईल. आता मी हाही पेशंट साधारण नोव्हेंबर 18 म्हणजे 19, 20 आणि 21 2.5 वर्ष साधारण छान हे आहे. मेलानोमा बऱ्यापैकी अग्रेसिव्ह मानला जातो, लिम्फ नोड इन्व्हॉल्वमेंट त्याला झालेली होती. एवढं सगळं असूनही इथपर्यंत आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे. क्वालिटी ऑफ लाईफ छान आहे, ऍज गुड ऍज नॉर्मल. कुठेही ते नागपूर, दिल्ली कुठेही एकटे फिरून येतात. पेन्शनर आहेत, मुली वगैरे सगळे लग्न होऊन त्यांच्या त्यांच्या घरी आहेत. ते आपलं छान आहे, आज या मुलीकडे उद्या त्या मुलीकडे व्यवस्थित म्हणजे फिरून येतात. आता काय काही रिकरन्स पेशंटला झाले. आणि शेवटची केस आहे ही तर फारच भयानक केस आहे. भयानक म्हणजे चांगल्या अर्थाने. अक्यूट मायलॉइड ल्युकेमियाची केस आहे. 94 वर्षाचे आजोबा, कॅन यू इमॅजिन. 1 जानेवारी 21ला आले होते ट्रीटमेंटला, तेव्हा चालू केली. ऑलरेडी त्यांना रुमॅटॉइड आणि हायपरटेन्शन होतं. नोव्हेंबर 20 मध्ये त्यांना सिव्हिअर झालं UTI, त्यात सुडोमोनास निघालं. कोविड-19 पॉझिटिव्ह होते. HRCTचा स्कोर बघा 18, डी डायमर बघा 2864. त्याच्यानंतर डायग्नोसिस त्याच्यातच झालं की AML डायग्नोसिस पण आहे, हिमोग्लोबिन 7.2, ब्लास्ट 12% ब्लास्ट, एवढं सिव्हिअर त्यांना AML. मग तिथलं चालू केलं इंजेक्शन, किमोथेरपी वगैरे सगळे. तर तेवढ्या ह्याच्यात त्यांचं ब्लड इतकं खाली जायचं की 1 जानेवारीला आले आणि ऑपरेशन झालं, ऍडमिट झाले नोव्हेंबर 20. हार्डली 2 महिन्यात त्यांना 8 PCV आणि 10 SDP सिंगल डोनर प्लेटलेट एवढ्या द्यायला लागले. इतकं ते सारखं खाली जायचं. सिव्हिअर हायपरएस्थेसिया होता दोन्ही पायांना, किमोचा साईड इफेक्ट म्हणून वेट लॉस झालं त्यांचं. मग आपलं औषध चालू केलं. त्यांनी असं सांगितलं की मला आता ते औषधं काय घ्यायची नाही, मी मेलो तरी चालेल, माझं आता सगळं झालेलं. मग आणि त्यात आणखीन हिस्ट्री म्हणजे पेसमेकरही त्यांना बसवलेलं होतं 2016 मध्ये. DVT पण होऊन गेला 2016. म्हणजे इतके सगळे आजार, कोविड सुद्धा त्यांनी हे केला. कधी कधी असं वाटतं की आपल्या औषधापेक्षा त्यांचं त्यांनीच केलं की काय कुणास ठाऊक. पण समोर ठीक आहे, आता म्हणजे दैवही असेल कदाचित त्यांचं, माहिती नाही. आले तेव्हा प्रचंड विकनेस, बेड रिटर्न होते पूर्ण. रुमॅटॉइड मध्ये थोडा जॉईंट पेन होता, पॅलर, अॅनोरेक्सिया, कॅचिक्सिया अशी सगळी लक्षणं. ट्रीटमेंट चालू केलं, मग HB त्यांचं स्टेबल राहायला लागलं. त्या दिवसापासून असता काय त्यांना फक्त एकदा 2 PCV द्यायला लागले, त्याच्यानंतर कधीच नाही. 9.6 होतं TLC पण बऱ्यापैकी, ब्लास्ट नाही पेरिफेरल ब्लड मध्ये. त्याच्यानंतर आज शेवटचा हिमोग्राम केला आता 15 दिवसापूर्वी, तेव्हा HB 10.5, टोटल काउंट 5500, ब्लास्ट वगैरे काय नाही. तर या केसमध्ये आपण काय अचीव्ह केलं, किमोथेरपीचे साईड इफेक्ट जे झालेले होते ऑलरेडी त्यांना ते कमी झाले.
क्वालिटी ऑफ लाईफ तर एकदमच छान आहे त्यांची. त्यांच्या आता पणतीचं लग्न झालं मागच्या महिन्यामध्ये, ते त्यांनी अगदी छान एन्जॉय केलं सगळं. आणि क्लिनिकल कंडिशन त्यांची सुधारते, रिपोर्टही सुधारतात आणि क्लिनिकल कंडिशनही हळूहळू सुधारत आहे. तर असे सगळे पेशंट आणि हे सगळं त्याच्या मागची थॉट प्रोसेस, हे सगळे रेफरन्सेस घेतले. ते एक वॉशिंग्टन मॅन्युअल ऑफ ऑन्कॉलॉजी, फार सुंदर पुस्तक आहे, छोटस आहे, जरूर तुमच्या जवळ ठेवा. डी विटा नावाचं कॅन्सरचं पुस्तक आहे, बायबल ऑफ कॅन्सर ज्याला म्हणून. हॅरिसन तर आहेच, आणि रॉबिन्स टेक्सबुक ऑफ पॅथॉलॉजी हे पण फार एक सुंदर बुक आहे, नक्की वाचा. cancer.org ही एक छान स्टँडर्ड वेबसाईट आहे, बरीचशी माहिती तुम्हाला त्यातनं मिळू शकेल. किंवा नॅशनल कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर नेटवर्क NCCN यांची पण एक छान वेबसाईट आहे. आणि अर्थातच आपली बृहत्त्रयी, आयुर्वेद, लघुत्रयी हे तर सगळे आहेतच. एक जाता जाता नुसते क्लेम करू नका, औषध दिलं बरं वाटलं, ते दिवस गेले. आधीची पिढी होती, त्यांनी तो पाया आपल्यासाठी निर्माण करून दिला, आपल्याला त्याच्यावरती बिल्डिंग बांधायची, आपल्याला तेच नाही करायचं. तर इन गॉड वी ट्रस्ट, ऑल अदर्स मस्ट ब्रिंग डेटा. तुम्ही पेशंट बरा केला असेल त्याचा डेटा दाखवा, त्याशिवाय तुमचं सायंटिफिक वर्ल्ड कुठेही ऐकणार नाही. आमचं आयुर्वेद खूप भारी वगैरे सगळं बरोबर आहेच आहे, पण ते आजच्या भाषेतही तुम्हाला दाखवता येणं फार आवश्यक आहे. आणि त्याला डेटा आणि डॉक्युमेंटेशन याच्याशिवाय दुसरा पर्याय काही नाही. विदाउट डेटा यू आर जस्ट अन अनदर पर्सन विथ अन ओपिनियन. तुम्हाला नुसतं वाटतं असं, पण त्याला सपोर्टिंग काही डॉक्युमेंट आहे का? तसं जर का असेल तर ते दाखवा. जग तुमची वाट बघतंय की तुम्ही काहीतरी ब्रेक थ्रू द्याल म्हणून, पण तुम्ही असेच नुसतं बोलत राहिलात तर मग स्वाभाविक आपण स्वतः येत नाही. जो नुसताच बोलणार असेल त्याकडे आपण ऐकत नाही. लोकांनी आपला ऐकावाशी अपेक्षा करण्यातही फारसं काय पॉइंट नाही असं मला वाटतं. सो थांबतोय ते, मला वाटतं थोडंसं लांबलं असेल, क्षमा मागतो तुमची सगळ्यांची. काही प्रश्न असतील तर जरूर विचारा, आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करू. खूप धन्यवाद पुन्हा एकदा आयुर्वेद व्यासपीठ, सौरभ जोशी सर, ही एक संधी आज मला उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्यांचेही शांतपणे सगळं ऐकल्याबद्दल. जरूर प्रश्न विचारा. स्टीव्ह जॉब्स हा आपला आदर्श असला पाहिजे, जो नेहमी म्हणायचा, स्टे हंग्री स्टे फुलिश. सारखं तुम्हाला भूक राहू दे की मला अजून हे शिकायचं, मला हे माहित पाहिजे, मला हे समजायला पाहिजे, असं सारखं भुकेलेले राहा, ज्ञानासाठी, अन्नासाठी नाही. आणि स्टे फुलिश, मूर्ख राहा, विचारा प्रश्न. काय लोक म्हणतील हा काय मूर्खार्थ विचारतो, म्हणू दे. तुमच्या मनात प्रश्न आला ना, जरूर विचारा, त्यात काही कमीपणा नाही. इफ यू आस्क यू आर फुल फॉर वन्स, इफ यू डोंट आस्क यू आर फुल फॉर लाईफ टाईम. त्यामुळे अगदी जरूर विचारा, काही त्यात लाज लज्जा भीडभाड बिलकुल बाळगू नका. मलाही अनेक गोष्टी येत नाहीत, तुम्ही विचारलेलं मला येत नसेल तर मी तुम्हाला नंतर अभ्यास करून सांगेन. येत असेल तर नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन. जरूर विचारा. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय विस्तृत तुम्ही विवेचन केलं. केसेस सुद्धा अतिशय सुंदर होत्या, म्हणजे विश्वास बसणार नाही अशा केसेस होत्या, आणि त्या पूर्ण व्यवस्थित कशा टप्प्याटप्प्यात बऱ्या झाल्या हे सुद्धा सांगितलं. काही प्रश्न आहेत सर, की काही वेगळं पथ्य आहे का, की बाबा फक्त दुग्ध आहार किंवा असं काही आहे का, असं एकाने प्रश्न विचारला आहे. छान प्रश्न आहे. वेगळं असं काय पथ्य नाही. आता खरं पथ्याच्या बाबतीतही थोडेसे माझे विचार जरा वेगळे आहेत असं म्हणू आपण. ते काहींना पटेल किंवा नाही पटणार अशी शक्यता आहे. पण खूप जास्त अतिपथ्य नाही सांगत मी पेशंटला. आपल्याकडे काय दिलंय पथ्याच्या बाबतीत, किंचित दोष प्रशमनम, किंचित धातू प्रदूषणम, स्वस्थ वृत्तो मतम किंचित त्रिविधम द्रव्य मुच्यते. त्यातली जी धातू प्रदूषण प्रकारची गोष्टी आहेत त्या मात्र अगदी स्ट्रिक्टली बंद ठेवायच्या. आणि त्या धातू प्रदूषण गोष्टी आता भरपूर आहेत आपल्याकडे. त्यात सुद्धा जे प्रदूषक जे रस आहेत, म्हणजे आंबट, तिखट, खारट, या 3 प्रकारच्या गोष्टी 0 ठेवायच्या. आंबट म्हणजे लिंबू पण नाही, आंबवलेला दही, इडली, डोसा, ढोकळा अशा पण नाही. लोकांना लिंबू पाणी प्यायची सवय असते, तसल्या कुठल्याही गोष्टी स्ट्रिक्टली बंद करायला सांगतो. तिखट, अतिरेकी तिखट आपल्याला नको. खारट, अर्थातच मीठ जे आहे ते कमीत कमी मीठ घ्यायला पाहिजे. आणि त्यातही लोणचं जे आपण म्हणतो, की लोणचा शब्द आला कसा, तर लोणचं म्हणजे लवण, म्हणजे लोण, म्हणजे मीठ. ज्याच्यात मीठ खूप आहे ते लोणचं. आणि लोणच्यात हे 3ही असतं, 4ही. आंबटही असतं, तिखट असतं, खारटही असतं आणि तेलही असतं त्याच्यात. त्या 4ही गोष्टी म्हणजे लोणचा हा अपथ्यांचा बादशाह आहे एका अर्थाने. तर त्यामुळे त्या गोष्टी काही बंद करायला सांगतो. आणि ह्याच्यातल्या ज्या चांगल्या स्वस्थ वृत्ती मतम किंचित जे आहेत ते जास्त प्रमाणात खायला सांगायचे. म्हणजे आपले जे
धान्य आहेत, गहू आहे किंवा रवा आहे, नाचणी आहे, तूप आहे गाईचं, दूध, अशा काही चांगल्या गोष्टी खायला सांगायचं. असं विशेष वेगळं पथ्य असं काय मी सांगत नाही कुठल्याच पेशंटला. धन्यवाद सर. अजून एक प्रश्न आहे, कॅन्सर सारखे व्याधी असाध्य आहेत, परंतु त्यातही अनुपक्रमत्व कसे ठरवणार? बल मांसक्षय सती असाध्य भवंती असे वर्णन आहे, त्याचा विचार महत्वाचा ठरू शकतो का? मयूर कुलकर्णी सरांचा प्रश्न आहे सर. हो, महत्वाचा तर आहेच आहे. कॅन्सरच्या बाबतीत दोन्ही आहे. त्याचे रिपोर्ट काय सांगतात आणि तो पेशंट काय सांगतो. बऱ्याचदा असं असतं की रिपोर्ट छान असतात पण पेशंट खराब असतो. काही वेळेला रिपोर्ट इतके खराब असतात पण पेशंट छान असतो. गमतीने सांगायचं तर त्या आनंद मधला जो राजेश खन्ना होता, तसला कॅन्सर झाला तर कुणालाही चालेल. ते एकीकडे म्हणतात अरे मला मी आता कधी पण मरेल आणि हा आपला गावभर सगळीकडे फिरतोय. असले कॅन्सर असतील तर मग हे असले कॅन्सर हिंदी पिक्चर मध्ये फक्त होऊ शकतात. ओके. पण गमतीचा भाग सोडला तरी त्याचं क्लिनिकल कंडिशन जेवढी खराब तेवढं बरं व्हायला ते अवघड असतं. पण काही काही कॅन्सरही असे असतात की नवीन डायग्नोज झालाय, आता त्या पेशंट तसा दिसायला छान दिसतो, पण त्यांचं प्रोग्नोसिस किंवा हेच इतकं फास्ट असतं की ते फटाफट डिटोरेट होऊ शकतात. तर तेही आपल्याला डोक्यात ठेवणं आवश्यक असतं. त्यामुळे याचं डायग्नोसिस नेमकं काय आहे आणि याची क्लिनिकल कंडिशन काय, आणि प्लस आपल्या दृष्टीने याचं हेतुसेवन कसं होतं, रोगी परीक्षा म्हणजे त्याचं बल, बेसिक बल कसं आहे रुग्णाचं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं मनोबल कसं आहे. एवढ्या 3-4 गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला हे करावं लागतं, विचार करावा लागतो आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट द्यायला लागते. आता हे जे असे सक्सेसफुल आपण सांगितले केसेस छान छान, पण फेल्युअर पण आहेतच. त्याच्यात काय आपल्याला अमान्य करण्यासारखी काय गोष्ट नाही. फेल्युअर सुद्धा असतात. मग त्या ह्याच्यातनं आपल्याला शिकत राहावं लागतं, म्हणजे डिप्रेस न होता. पण त्या मानाने आपण असं नक्की म्हणू शकतो की हे ट्रीटमेंट दिली नसती तर जेवढं वाईट झालं असतं त्यापेक्षा तर आपण बऱ्याच प्रमाणात पेशंटला रिलीफ देऊ शकतो. आणि असं छान रिझल्ट मिळाले तर पेशंट आहेतच, नाही असं नाही. मिक्स्ड आहे पिक्चर. धन्यवाद सर. कॅन्सर असल्यास केमोथेरपी करायची का जर मृत्यू अटळ आहे? कारण केमोथेरपी खूप पेनफुल असते, असा एक प्रश्न आलाय. हा छान प्रश्न आहे खरं. म्हणजे याला एक गंमत, मृत्यू अटळ आहे असं जे आपण म्हणतोय, अशीच्या अशी कंडिशन चरकाने पण सांगितली आणि सुश्रुताने पण सांगितले. चरकाने सांगितलीये उदरामध्ये आणि सुश्रुताने जी सांगितली ती मूढ गर्भामध्ये. तो म्हणतो की अक्रियायाम ध्रुव मृत्यू क्रियायाम संशयो भवे. जर का ट्रीटमेंट दिली नाही तर हा पेशंट नक्की मरणार आहे. ट्रीटमेंट दिली तर जगण्याची काहीतरी शक्यता आहे. तर किमोथेरपी ही जी ट्रीटमेंट ही अशा प्रकारची ट्रीटमेंट, त्याच्यामुळे ती करायची का नाही हा प्रश्न बऱ्याचदा पेशंटवर सोडावा लागतो. पेशंट विलिंग असेल आणि त्यांचं केमोथेरपीचे डॉक्टर जे असतील त्यांनी सांगितलं असेल घ्या, तर आम्ही काही विरोध करत नाही. घ्यायची तर घ्या, मग आपण तसं औषध देऊ साईड इफेक्ट होऊ नये म्हणून, आणि ती झाल्यानंतर मग आपण आपलं पुढचं रिकरन्स होऊ नये म्हणून असं औषध देऊ शकतो, असं ठेवतो मी. माझ्या बाबतीत हार्ड अँड फास्ट असं काही ठेवलेलं नाही. कारण बऱ्याचदा एथिकल इश्यूज पण होतात की समजा तुम्ही म्हटलं की काय घेऊ नका मी करतो तुम्हाला बरं, आणि तो आजार वाढला तर मग ते एथिकली, ते लिगली पेशंट कोर्टात जाईल न जाईल हा भाग वेगळा, पण एथिकली सुद्धा आपल्याला असं पेशंटच्या रिलेटिव्हना वाटतं की अरे जे सगळी लोक घेत आहेत ट्रीटमेंट ती यांना दिली असती आपल्या रिलेटिव्हला तर बरं झालं असतं. मग तरीही झालं असतं तर मग ते म्हणू शकतात की आपण सगळं केलं पण आता नशिबातच नव्हतं मग झालं. तर तेवढं तरी ॲश्युरन्स किमान असतो. पण आपण म्हटलं काय नाही किमो बिमो काय घेऊ नका, मी देतो औषध, आणि जर का तो पेशंट डिटोरिएट झाला तर मग विनाकारण त्यांच्या मनात एक हे राहतं, अडी राहते की त्यावेळेस ते आपण केलं असतं तर बरं झालं असतं. तर त्यामुळे याच्यात मी खूप असं त्यांना लिडिंग काहीच करत नाही. तुम्हाला घ्यायची नसेल तरी आपण औषध देऊ, घ्यायची असेल तरी आपण औषध देऊ, असं थोडंसं नरोवा कुंजरोवा टाईपचं थोडं करावं लागतं. काय त्याला तर इलाज नाही, कारण आपल्याकडे असं काय शुअर शॉट मी करतोच बरं असं अजून म्हणजे माझ्याकडे तरी नाही. त्यामुळे मी काय असं फार टॉल क्लेम करत नाही, आणि पेशंटसाठी जे बेस्ट पॉसिबल आहे त्या सगळ्या सिनारिओ मधलं तेवढं करायचा प्रयत्न करतो. थँक्यू सर. अजून एक प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न घेऊया सर. सर 1-2 प्रश्न आहेत अजून. हो हो ना. होऊ दे. एक विषय असा होता, किमो चालू असताना आपण कशा पद्धतीचे औषध निवडावेत, किंवा म्हणजे स्नेहपान देता का, किंवा किमो अगोदर किमो पश्चात असं काही आपण वेगळं काही उपचार त्याच्यासाठी वेगळा निवडता का? आणि तो प्रत्येक कॅन्सरसाठी वेगवेगळा आहे की काही जनरल त्याच्यामध्ये गाईडलाईन्स आहेत आपल्या?
छान आहे हा प्रश्न. सगळ्यात महत्वाची अडचण अशी आहे की किमो देताना स्नेहपान करावं का? तर किमोमुळे आधीच एवढं नॉशिया आणि वॉमिटिंग असतं की तो स्नेह त्याच्या समोरही आणता येत नाही पेशंटच्या. त्यामुळे स्नेहपान आपोआपच बाद होतं. दुसरी गोष्ट, किमो चालू असताना पांढऱ्या पेशी कमी होतात, नॉर्मलच्याही खाली जातात. तर त्यामुळे आपल्या ओरल रूट शिवाय वेगळ्या कुठल्या रूटनी औषध देण्याची रिस्क मी घेत नाही. बस ती समजा एक ऑप्शन समजा आपल्याला वाटला. पण न जाणो तिथनं आपलं असेप्सिस तेवढा नीट नसेल, चुकून काहीतरी इन्फेक्शन झालं, आधीच पेशंटमध्ये WBC कमी आहे आणि ते कॅन्सर राहायला बाजूला आणि हे इन्फेक्शनचं त्याला काहीतरी तिसरं झालं तर. म्हणून मग शक्यतो अशा पेशंटना ओरली औषध, गोळ्या अशा प्रकारचं किंवा काही चाटण वगैरे असेल तर अशीच त्याच्यामध्ये करतो. म्हणजे त्यातही काय किमो आपल्या दृष्टीने विचार केला तर ते विषच आहे एका प्रकारचं, उष्ण तीक्ष्ण गुणाची औषध आहेत. त्यामुळे तशा प्रकारची त्याला विरोधी अशी औषधं, अगदी कॉमनेस्ट म्हटलं तर मौक्तिक कामदुता आहे किंवा मौक्तिक पिष्टी आहे, अनंता आहे, अनंता सिद्धजल आहे, अशा प्रकारचे आपण औषधं देऊ शकतो. दुर्वा आहे. पुन्हा डिपेंड्स त्या पेशंटच्या ह्याच्यानुसार, गुडूची सत्व आहे, अशा प्रकारचे आपण औषधं देऊ शकतो, मी देतो. पण बाकी स्नेहपान किंवा बस्ती असल्या कुठल्या गोष्टी किमो चालू असताना तर नाही करत. थँक्यू सर. हा रवी सर, तुम्ही विचारत होते काही? ठीक आहे. हा एकच मिनिट, एक प्रश्न आहे. कुठला? अनडिफरन्शिएटेड लायपोसार्कोमा बद्दल काही अनुभव किंवा त्याच्याबद्दल काही सांगता येईल का, विचार करता येईल? कुठला? अनडिफरन्शिएटेड लायपोसार्कोमा. आता हे मगाशी आपण तेच म्हटलं की एकतर रिपोर्ट काय म्हणतात आणि पेशंट काय म्हणतात, ओके. या दोन्ही गोष्टी बघितल्याशिवाय तसं सांगणं अवघड. थेरॉटिकली मगाशी आपण जी शेवटची जी स्लाइड होती की विदाउट एव्हिडन्स यू आर जस्ट अ पर्सन विथ अन ओपिनियन, त्याचा काय तसा फार उपयोग असेल असं काही नाही ना. त्यामुळे आपण समजा सांगितलं अमुद्या तमुद्या, तरी ते ऍक्च्युअल त्या केसमध्ये किती उपयोगी पडेल असं सांगणं अवघड आहे. त्या पेशंटला त्रास काय होतोय, लोकेशन काय आहे, आधी किमो रेडिएशन काय घेतलेलं आहे का पेशंटनी, अशा ज्या मल्टिपल गोष्टी आहेत त्या कळल्या तर मग त्या पद्धतीने आपण जे औषध देतो ते त्या रुग्णाला असतं, त्या रिपोर्टला नसतं. याचा अर्थ रिपोर्ट बघायचाच नाही असंही नाही, रिपोर्टही पाहिजे आणि रुग्णही पाहिजे, असं दोन्ही गोष्टी खरं पाहिजे तर मग असं सांगता येईल. पण अगदी क्लासिकल अशा डायग्नोसिसचे फारसे पेशंट मी केले नाही, त्यामुळे तसंही मला थोडं सांगणं हे अवघडच. ओके, धन्यवाद सर. सर एक प्रश्न होता युट्यूबच्या याच्यावरती होता, त्या बकल म्युकोसाच्या कॅन्सरमध्ये आपण ओरलीच औषधं दिली तर ती म्हणजे कशा स्वरूपात दिली, असं काही प्रश्न आहेत? ते तोंडच उघडत नाहीये किंवा बकल म्युकोसा समजा ऑपरेट केलेला असेल तर त्याची माउथ चिवून, आता जेवत जर का असेल पेशंट तर काय आपल्याला बाकी औषध द्यायला काय हरकत नसते. तशी लिक्विडच डाएट वरती असेल तर मग आपले क्वाथ कल्पना आहे किंवा घृत कल्पना आहे, तैल आहे, क्षीरपाक आहे, अशा पद्धतीने देता येतं. किंवा मग आपल्याला काही सुवर्ण भस्म वापरायचं असेल तर काय चाटणच असतं, ते नुसतं हात तोंडात टाकले तरी तुमकी बरोबर आपोआप लाळे बरोबर जातच पोटात. त्यामुळे जो रूट अवेलेबल असेल, आरटी टाकली असेल तर आरटी मधनं द्यायचं, मग गोळी असेल तर कुठून त्याचं पाण्यात थोडं लिक्विड करून आरटी मधनं द्यायचं, असं काहीतरी उद्योग करायला लागतो. पण तशी काय फार अडचण येत नाही. पूर्ण सगळं बंदच झालं असेल तर मग काय तसंही तो कॅन्सर एवढा ऍडव्हान्स असतो, त्यात आपण काय खूप काही करू शकू असं काय नसतंच ना. जोवर तो पेशंट अन्न खाऊ शकतो म्हणजे औषधही खाऊ शकणार, त्या पद्धतीने द्यायचं फक्त. ओके, धन्यवाद सर. अनेकांचे कौतुकाचे शब्द पण आलेले आहेत. एकनाथ कुलकर्णी सर असो, सगळ्यांनी म्हटले खूप सुंदर लेक्चर झालं. बाबासाहेब पाटील सर आहेत, राहुल रेवले सर आहेत, खूप सुंदर लेक्चर असं सांगितलेलं आहे. तर धन्यवाद सर. व्हेरी मच, खूप धन्यवाद सगळ्यांचे. हा खरंच, पण मी अगदी याच्यामध्ये कुठलाही अभिनिवेश नाही किंवा शायनिंग नाही, उगाच भाव खातवायचं नाही, पण हा खरंच अजून प्रयत्न चालू आहे, माझी पण लर्निंगच प्रोसेस चालू आहे. एक थोडं लकीली एक 20-1 वर्ष त्या ह्याच्यात काम करायला मिळालं म्हणून 1-2 गोष्टी थोड्याशा मॉडर्न साईडच्या थोड्याशा माहीत असतात, त्याचा एक जरा आपल्या ट्रीटमेंटमध्ये थोडासा उपयोग होतो. ह्याच्या पलीकडे असं काय खूप हे आहे असं मलाही वाटत नाही.
चालू आहे प्रयत्न, बघूया आता ध्येयाच्या दिशेने पोहोचतोय का नाही आपलं आयुष्य संपेपर्यंत. प्रयत्न तर मनापासून चालू आहे, एवढं नक्की सांगू शकतो. ओके, चालेल सर. मी आता प्रज्ञा कुलकर्णी मॅडमला सांगतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद रवी सर. खरं आभार प्रदर्शन सगळ्यांनी मेसेजेस मधून खूप खूप केलेलं आहे रणजित सर आपलं. आणि मुख्यतः मी असं म्हणेल की आयुर्वेदातला कॅन्सर, ॲलोपॅथीतला किंवा इतर सायन्सेस मधला कॅन्सर असं कुठलंही वेगळं वेगळं न ठेवता त्याचं एक इंटिग्रेटेड स्वरूप तुम्ही आमच्या समोर, त्याच्यातून तुम्ही ट्रीटमेंट प्लॅनिंग कसं करता, ट्रीटमेंट प्रिन्सिपल कसे असतात आणि कशा प्रकारे आपण ते इम्प्लिमेंट करू शकतो, ह्याचं कॉम्पॅक्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह असं सुंदर लेक्चर तुम्ही आम्हाला दिलं, किंवा असं म्हणूया की सुंदर पद्धतीने ते मांडलं. आणि की पॉइंट वर आपण येऊन थांबलो की वी मस्ट कीप डाटा. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याकडे आलेल्या रुग्णांची चिकित्सा करायची आणि केल्यावर तिचा डाटाही ठेवायचा. हे दोन्हीही पॉइंट आपण आपल्या आजच्या लेक्चर मधून आम्हाला सांगितलेत. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा जो वसा आहे तो आपल्या सगळ्या श्रोत्यांमध्ये उमटू दे ही सदिच्छा आणि तुमचे खूप खूप धन्यवाद. याचबरोबर नाशिक आयुर्वेद व्यासपीठ, नाशिक वैद्य समूह, जे ह्या आम्ही सगळे श्रोते आणि आपण वक्ते ह्यांच्यामधले दुवा म्हणून त्यांनी हे लेक्चर आयोजित केलं आणि त्याचा प्रचार केला, आयोजन केलं सक्सेसफुली. त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. शिवाय हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीयुत मोहन उमाळे यांचे विशेष आभार. सर्व उपस्थित श्रोत्यांचे हे आभार. धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. आजचा कार्यक्रम संपला असं घोषित करतो.